नमस्कार, देव माझ्यावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर खरोटे दाम्पत्य आहे. यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी मला खास साठे काकांनी सांगितलेलं आहे. तर दादा, तुमचा आध्यात्मिक प्रवास सांगा आणि तुम्ही साठे काकांना कसे भेटलात? नमस्कार. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय, श्री नाना महाराज की जय. मी कोल्हापूरला असताना शाळेत साधारण गजानन महाराजांची बाबतीत मला ओढ होती किंवा भक्ती होती म्हणा. पण त्यावेळेला 10वी झाल्यानंतर मी बऱ्याच संतांच्या गाठीबिठी घेतल्या होत्या. माझे काही मामे भाऊ होते, श्री भास्करानंद सरस्वती. त्यांच्याबरोबर मी जात असताना बऱ्याच ठिकाणी मी त्यांच्याबरोबर संतांच्या गाठीबिठी माझ्या झाल्या. तिथं आता कोल्हापुरात काही पाटील महाराज म्हणून होते, त्यांनी मला लहानपणी एकदा बिस्किट ओवाळून दिले. आवलीय संत होते, त्यांनी मला बिस्किट पाठीवरती ओवाळून काळकुट्ट करून ते खाऊ घातलं होतं. पहिला अनुभव तसा होता. नंतर काही डेव्हिड महाराज म्हणून होते किंवा चिले महाराजांचं प्रत्यक्ष मला दर्शन झालं होतं. त्यावेळेला ते घरावरून जाताना आम्ही त्यांच्या पाया पडायचं वगैरे. शंकर महाराज तिथे एक कोल्हापुरात एक शंकर महाराज म्हणून पण होते. असे अवलिया संत होते, त्यांच्या भेटी होत होत्या. पुण्यात पण आलं की इथं शंकर महाराज मठ किंवा जंगली महाराजांच्या इथं या ठिकाणी त्यांचं जायचं. किंवा आम्ही शिर्डीला गेल्यानंतर साईबाबा, तिथं माताजी आहेत साकोरीच्या, त्यांचं दर्शन व्हायचं. त्यानंतर अशी संतांच्या भेटी व्हायच्या. शेगावला गजानन महाराजांचं तर असायचंच. गुलाब महाराज होते काटेलचे, त्यांचंही दर्शन आमचं झालं होतं त्यावेळा. पुंडलिक महाराज ह्याचे, या सगळ्या अशा संतांच्या भेटी होत होत्या आमच्या हे करताना. पण असंच हे करता करता आम्ही हे करत असताना पहिल्यांदा मी जेव्हा पुण्यात आलो कोल्हापूरवरून शिफ्ट होऊन, त्यानंतर इथं काही गजानन महाराज सेवाधारी न्यास तर ते महाराजांचे काही कार्यक्रम आम्ही करत होतो. म्हणजे गुरुपौर्णिमा असेल, वसंतपूजा असेल किंवा महापारायण असेल, गुरुपौर्णिमा, हे महाराजांचे उत्सव आम्ही करायचो साजरे. तिथं एका ह्याच्या वेळा आम्हाला जेव्हा महापारायणाचा कार्यक्रम होतो त्यावेळा आम्ही एकदा चितळेताईंना आम्ही बोलवलं होतं की त्यांना सेवाधारी पुरस्कार आम्ही द्यायचो. चितळेताई म्हणजे चितळे मैया? हो, प्रतिभाताई चितळे त्यांचं. तर त्या हे करायच्या. तर त्यांचा मग हे करण्यासाठी आम्हाला सोयगावची कुलकर्णी आहेत, अरविंद कुलकर्णी, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही त्यांना त्यांचाच सत्कार करायचं ठरलं. आणि त्या सत्काराला आम्ही कुलकर्णींना सांगितलं होतं. पण त्यांनी आम्हाला सांगितलं की माझी पात्रता नाही त्यांची हे करण्याची, मग आम्हाला दुसरं कोण तेवढा ह्याचा अधिकारी पुरुष हवा होता. तर मग त्यांनी आम्हाला खूप हे केल्यानंतर त्यांनी आम्हाला साठे काकांचं नाव सजेस्ट केलं पहिल्यांदा, की जळगावला असे साठे काका आहेत, ते नाना महाराजांचे आणि गुरुनी महाराजांचे अनुग्रहित आहेत, तुम्ही त्यांना हे करा. तर त्यांना पहिल्यांदा विनंती केली आमच्या विश्वस्तांनी वगैरे, तेव्हा ते पहिल्यांदा नाही म्हणले यायचं वगैरे, मी जात नाही म्हणून. मग असं करता करता आम्ही खूप विनंती केल्यानंतर शेवटी ते तयार झाले यायला. मग आल्यानंतर मग जेव्हा ते हे घेतल्यानंतर महापारायणाचा मला वाटतं सकाळची वेळ होती अशी. तर त्यावेळेला मला साठे काका आम्हाला भेटले. ते पहाटेची वेळ होती, पारायणाचा दिवस होता. जवळजवळ एक 1200-1300 लोक पारायणाला असायचे तिथं. तर त्यावेळेला ती तयारी होती. साधारण नोव्हेंबर महिन्याचा साधारण थंडीचा पिरियड असतो तो. तर तिथं साधारण त्या स्टेजवरती महाराजांचं डेकोरेशन केलेलं होतं, माळा बिळा लावलेल्या, आणि तिथं पहाटेचा अभिषेक चालू होता महाराजांच्या मुखवट्याला घालायचा. त्या अभिषेक घालताना तिथं साठे काका आम्हाला पहिल्यांदा दिसले. म्हणजे हे तुम्ही सांगतात लॉकडाऊनच्या आधी? हो, लॉकडाऊनच्या आधी साधारण. मग तिथं साठे काका आम्हाला पहिल्यांदा दिसले. मग ते चांगले गोरेपान, तेजस्वी चेहरा, गळ्यात ह्याच्या रुद्राक्षाच्या माळा ह्याच्या घेतलेल्या होत्या. त्यानंतर कानात कुंडलं घातलेले आहेत, हे घेतले, उपरणं घातलं, सोवळं नेसलेले असे, आणि ह्याच्यात मग्न होते असे मुखोट्याला हे घालतात. तो पहिलं दर्शन होतं. मग पहिल्यांदा वाटलं जाऊन नमस्कार करावा आपण. पण आमची काही सेवा होती तिथं. मी ह्याला होतो, स्वागत कक्षामध्ये होतो, पण लोक यायला सुरुवात होऊन मग मी गेलो. माझ्याबरोबर ती कुरे म्हणून आहेत, त्यांचे आम्ही दोघं असं हे करायचं, एकाने अत्तर लावायचं, एकाने गंध लावून लोकांना पारायण करताना आत घ्यायची गडबड असायची, त्यामुळे आम्ही गेलो. पण नंतर मग पारायण सुरू झालं. श्री गजानन खासनीस म्हणून जे आहेत ते पारायण करायचे.
मुखोद्गत पारायण हे करतात पारायण, तर त्यांचं हे घेतलं आम्ही करून. मग असंच मध्यान्हीच्या वेळा मग तो हे झाला पुरस्काराचा कार्यक्रम त्यांचा पार पडला. काकांच्या हस्ते त्यांचा पुरस्कार घेतला. पण नंतर आम्ही सगळ्यांनी काय केलं, जसा जसा वेळ मिळेल सेवा एकमेकांची ॲडजस्ट करून पहिल्यांदाच साठे काकांच्या दर्शनाला गेलो. तर सगळ्यांना असं वाटलं होतं की आपण घ्यावं दर्शन त्यांचं सगळं असं. मग ते घेतल्यानंतर मग त्यावेळेला त्यांनी फक्त पाठीवरनं हात वगैरे असं फिरवलं होतं. मग बाकी असं काय हे नाही. पण वाटलं होतं की हे काहीतरी आहेत सगळे हे की, आणि बघितल्या वाटायचं की जाऊन नतमस्तक व्हावं, असं साधारण त्यांचं हे होतं. ही पहिली भेट साठे काकांची. तेजस्वी व्यक्ती. तेजस्वी, एकदम तेजस्वी. अगदी स्वामी समर्थांसारखेच दिसत होते. त्यानंतर आम्ही असं करता करता मग म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना, त्यानंतर दुसरी भेट झाली. आम्ही 2018ला ना गजानन महाराजांचा भक्त मेळावा भरवला होता पुण्यामध्ये. तर त्याचे भक्त मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून साठे काकाच होते त्यावेळा. त्याच्यात जवळजवळ असा 4 दिवसाचा कार्यक्रम होता. साधारण 3 दिवस हे व्हायचा. असा 3 दिवसाचा पूर्ण कार्यक्रम होता त्याच्यामध्ये. मग त्यामध्ये हे करायला म्हणजे मार्गदर्शन करणे, मुख्य अतिथी म्हणून काका होते त्याच्यामध्ये. आणि महाराष्ट्रातनं जवळजवळ 5,000 लोक बोलवली. त्यांची राहण्याची, जेवणाची सगळी सोय, ह्या सगळ्यांचं सगळा मोठा पसारा होता सगळं करायला. आणि वेगवेगळे वक्ते वगैरे बोलवले होते त्या ह्याच्यामध्ये सगळ्या. तर तिथं त्या सगळ्या लोकांच्या बरोबर साठे काका म्हणजे कसं होतं आमच्या दृष्टीने त्यावेळा, की मार्गदर्शन आणि संकटमोचकाच्या ह्याच्यात ते मध्यात आम्ही त्यांना पाहिलं होतं. मग त्यावेळेला त्यांना आम्ही जवळून पाहिलं, कारण राहायलाही काका तिथंच होते कार्यक्रमाच्या ठिकाणी. त्यांची सोय केली होती. मग असं करता करता तिथं त्यांचं नामस्मरण चालू असायचं, हे चालू असायचं. त्यावेळा म्हणजे त्यावेळा कळालं की किती नामस्मरण करतात ते, त्यावेळा आम्हाला समजलं. असं हे होते त्यावेळेचा अनुभव. म्हणजे पहिला माझे गुरुबंधू आहेत राहुल जाधव म्हणून, त्याच्याकडे जबाबदारी दिली होती आम्ही की तुम्ही हे करायचं, ह्याची काकांची व्यवस्था त्यांनी बघायची. म्हणजे त्यांना काय एक लागलं नाही लागलं ते त्यांनी बघायचं सगळं. तो रात्री झोपायला त्यांच्याबरोबरच होता. मग हे करत पाया पडायचा वगैरे हे करून. आणि तिथनं जेव्हा आम्ही पुढं हे करायचो, पहाटे त्यांनी आल्याला सकाळी मला सांगितलं की तुम्ही माझ्या कपड्यांचा वास बघा कसा येतो. एक्साईट झालेला होता. मी म्हटलं बघितलं चंदनाचा वास वगैरे येत होता वगैरे. मग त्याला तो म्हणला नाही, मी काकांजवळ रात्री झोपलो होतो. काका सकाळी रात्री तर काही झोपत नाहीत, त्यांचं काही जपताप चालू असतं, हे करतात. पहाटे उठून ते आंघोळीला वगैरे गेले तेव्हा खोलीत सगळीकडे चंदनाचा सुगंध पसरला होता. तर त्यांनी जे नवीन कपडे बॅगमध्ये ठेवलेले होते त्या कपड्यांना तो सुगंध आला होता. मग तो खूप एक्साईट झाला होता. मग म्हटलं, आणि ते पहिल्यांदाच आमच्या बाबतीत तो घडलेला प्रसंग होता सगळ्या. आणि काका तिथं बाजूला बसलेले होते. त्यांनी ते बघितलं साधारण हे करताना. तर मग ते घालून जेव्हा आले, कपडे घालून वगैरे काका आले, तेव्हा मग कार्यक्रमाची सुरुवात, बाजूला काका बसले, तो तिकडनं आला की बाबा हे असं असं आहे. म्हणजे त्याचंही लक्षण होतं की काका बाजूलाच आहेत बसले. मग त्यानंतर मग आम्ही दुसरं भेट झाली. त्यानंतर आम्ही कस्तुरेंनी आपल्याला बोलवलं होतं मला वाटतं. आम्ही सगळे सेवाधारी जो सगळे ग्रुप आहेत सेवा करणार, त्यांना मार्गदर्शन करायचं होतं. मग ते मार्गदर्शनासाठी काकांना बोलवलं होतं. मग तेव्हा त्यांनी आम्हाला कशी पूजा करायची, काय करायची, हे काय करायचं, असं सगळे मिळून आम्ही जमलो तिथं त्यांनी केलं. म्हणजे त्यानंतर आपण हे म्हणतो ना काय, ध्यान कसं करायचं, ध्यानधारणा कशी करायची, हे कशी करायची, हे सगळ्या गोष्टी साठे काका सांगायचे आम्हाला तिथं. आणि कुंडलिनी जागृतीसाठी पण कसं आसन कसं असावं, हे कसं असावं, या गोष्टी आम्हाला तिथं त्या काकांचं पहिल्यांदा असं कळालं. म्हणजे या बाबतीत काकांनी नाव असं त्यांचं हे होतं. त्यानंतरची दुसरी भेट म्हणजे आमच्याकडं सेवाधारीमध्ये दरक फॅमिली आहे. तर त्यांच्या घरी साठे काका येणार होते. म्हणून त्यांनी मला एकदा पहिल्यांदा बोलवलं की बाबा असे साठे काका माझ्याकडे येणार आहेत, तर तुम्ही या तिथं, ते तुमचे काही प्रश्न वगैरे असतील तर ते सांगा त्यांना वगैरे, असं काय करणं. आता मग तिथं गेल्यानंतर मग म्हटलं आता भेटायचं तर होतंच, गेले की असं बघायचं, परत त्यांना भेटूशी वाटच होतं सगळं. म्हणून आम्ही गेलो त्यांच्या घरी वगैरे गेलो. मग तिथं ते बघितलं, बरेच लोक आलेले होते. तिथं काकांचं मार्गदर्शन चालू होतं लोकांना वगैरे. काही त्यांचे कुणाचे प्रश्न असतील त्यांना काय उपासना देणं वगैरे हे करत होते ते. मग प्रश्न देत असताना त्यांनी मला, जेव्हा मी गेलो होते तर तेव्हा
त्यांनी मला एवढंच विचारलं की तुम्ही साधना काय करता. मी एवढंच म्हटलं त्यांना की साधना अशी काय नाही, रोज महाराजांची पूजा करतो सकाळी आणि जप झाला की मी बाहेर पडतो, मग दुसरं काय, आणि कधी कधी पारायण करतो, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय करत नव्हतं आपण. मग ठीक आहे, एवढंच हे झालं. त्यानंतर मग ते दरक काकू म्हटलं तुमचे काय बाकीचे काय प्रॉब्लेम असेल तेही सांगा, तुमचे आध्यात्मिक वगैरे किंवा काय. म्हटलं आध्यात्मिक एवढंच करतो, प्रापंचिक काय नाही, म्हणजे असं काय सांगण्यासारखं काहीच नाही, तर सगळं आहे महाराजांच्या कृपेने व्यवस्थित होतो. मग तुम्ही काय व्यावसायिक तुम्हाला आहेत का अडचणी वगैरे. मग त्यावेळेला म्हटलं ठीक आहे. मग त्यावेळेला आठवलं की त्यावेळेला व्यवसायाची सुरुवात होती, हे पण होती. मग तो काळ जरासा क्रिटिकल होता. मग त्या ऑर्डर यायच्या म्हणजे यायच्या ऐन वेळा काहीतरी कॅन्सल व्हायच्या किंवा होल्ड व्हायच्या, असं काहीतरी बरंच वेळ घडत होतं सगळं सारखं. पण मग साठी काकांना सांगितलं, ते म्हणले ठीक आहे, मी तुम्हाला, त्यांनी फक्त मला त्यावेळेला पुडी दिली होती, जयलाभ यश प्राप्ती स्तोत्र म्हणायला सांगितलं 11 वेळा. त्यांनी नानांची पुडी पहिल्यांदा मला नानांची पुडी मिळाली होती एक सगळी, आणि तेवढं सांगितलं. आणि त्यानंतर म्हणले होईल, तुमच्या कृपा आहे महाराजांची तुमच्यावर, सगळं छान होऊन जाईल. त्यामुळे झालं. आणि मग बाकीची इतर बरीच गर्दी होती तिथं, मग बाकीचे प्रश्न वगैरे चालले, त्यामुळे आम्ही ऐकत बसलो होतो. गर्दी वाढल्या मग निघालो आम्ही घरी. मग त्यांच्या इथून हे करता करता आता त्यांना आपल्या घरी कसं आणावं हा एक हे होता, म्हणजे कसं बोलावं काय होतं. तर तो दुसरे आमचे गुरुबंधू आहेत, त्यांना सांगितलं की बाबा असं येतील का. काका हो म्हटले, जाऊया आपण त्यांच्याकडे वगैरे. आणि ते कोथरूडलाच काका राहायला होते, आम्ही कोथरूडलाच होते, त्यामुळे जवळ असल्यामुळे तयार झाले होते सगळे पूर्ण. आता म्हटलं आता आम्ही जायचो 3ऱ्या मजल्यावर, 61 पायऱ्या होते. म्हणजे एवढ्या वर काका कसे, पहिल्यांदा आम्ही सांगितलंच नाही त्यांना, म्हणजे वर आहे म्हटलं तर ऐन वेळ नको म्हणतील म्हणून. त्यामुळे असं करता करता मग आम्ही काय केलं, ते एक दिवस तो ठरला यायचा दिवस. आम्ही कार वगैरे धुवून व्यवस्थित हे करून, चाफा बिफ्याची फुलं वगैरे ठेवून आणायला जायला माझा मित्र एक संजय देशमुख, त्याला सांगितलं होतं, तो जाऊन घेऊन ये म्हटलं तिथून. त्या काकांना आणून परत सोडायची जबाबदारी त्यांच्यावर दिली होती. काकांना जेव्हा घ्यायला गेलो तेव्हा काका जेव्हा गाडीत बसले, ते सुवर्णा पण गेली होती घ्यायला बरोबर त्याच्याबरोबर. तर गाडीत चाफ्याचा सुगंध होता, पण जेव्हा काका बसले तेव्हा तो चाफ्याचा सुगंधाच्या ऐवजी चंदनाचाच एक त्यांचा जो एक टिपिकल सुगंध जो येतो, तो सुगंध गाडीत सगळीकडे दरवळायला लागला सगळं पूर्ण. मग असं करत आम्ही ही घरी आली. घरी आल्यानंतर मग आता काकांना प्रश्न पडला, आता म्हणलं आता वर न्यायचं आहे हळूहळू. मग काकांना सांगितलं की काका आपले टरातरात चालत आले. मग एक झाले, दुसरा टप्पा झाला, मग हिनं सांगितलं आता वरच्यात पुढंच आहे. असं करत प्रत्येक टप्पे पार करत घरी आलो. वरती आल्यानंतर काका आमच्या घरी आले, पण एवढ्या 60 पायऱ्या चढल्या तरी दमले नव्हते. आणि मी त्यांच्या मागणं आपला हळूहळू आले, मी दमले होते. मग मी काकांना म्हटलं तुम्ही दमला नाही. हो म्हणे, मला सवय आहे म्हणे. म्हणजे त्यावेळेस सुद्धा ते फिट होते असं. आणि ते म्हणाले तुम्ही म्हणाले असते ना 60 पायऱ्या चढून आहे, तर मग मी नक्की आलो नसतो म्हणे. म्हणूनच आम्ही सांगितलं नव्हतं त्यांना. घरी आल्यानंतर मग आम्ही औक्षण केलं. पहिलं औक्षण केलं, मग महाराजांचा फोटो समोर तिथंच बाजूला त्यांचं आसन केलं होतं सगळं. आणि मग सगळे मित्रमंडळी किंवा सगळे जो होते सगळे आलेले, मग तेव्हा आम्ही कुणी ठरवलं नव्हतं, आध्यात्मिक चर्चा एवढंच हे ठेवलेलं होतं सगळं पूर्ण. पण मग त्यावेळेला काकांची बोलताना मग विषय निघाला, तेव्हा मग आमचं कोल्हापूरचं एक घर आहे, तर त्याचं हे करायचं ठरलं होतं. म्हणजे आम्हाला तिथं डेव्हलप जुनं घर पाडून हार्ट ऑफ सिटीमध्ये, तर ते काढून नवीन घर बांधणे. असेच आम्ही 4 भाऊ आहोत आणि सगळे मिळून ते हे करायचं. मग तिथे यात्री निवास किंवा वेगळं तत्सम काहीतरी करून, लोन काढून तत्सम करून मग त्याची परतफेड करा, असा प्रोजेक्ट करायचं ठरवलं होतं त्यावेळेला पहिला. मग काकांच्या कानी घातलं त्या दिवशी की असं असं आमच्या डोक्यात आहे सगळं हे करायचं. काका म्हणले नाही ठीक, करून टाका तुम्ही, होऊन जाईल तुमचं, एका क्षणात सांगितलं त्यांनी. आणि महाराजांची कृपा आहे तुमच्यावर, आणि तुम्ही त्याच्या वास्तुशांतीला सुद्धा बोलवाल आम्हाला. आणि ॲक्च्युली झालं पण तसंच सगळं. म्हणजे काही कोरोनाच्या पिरियडपर्यंत बरंचसं काम झालं होतं, कोरोनाच्या आधी थोडंसं काम झालं होतं, पिरियडमध्ये थोडं, मग ते मात्र काम थांबलं होतं. पण झाल्या झाल्या तो पूर्णत्वालाच गेला प्रोजेक्ट आमचा सगळा पूर्ण. मग नंतर मग हे करता करता पुढं जेव्हा आम्ही गेलो ना काकांना हे केल्यानंतर, तेव्हा मग काकांनी आम्हाला सांगितलं होतं, म्हणजे त्या मधल्या पिरियडमध्ये आम्हाला ते बऱ्याच जणांना भेटायचो आम्ही, हे करायचं, तेव्हा काकांनी सांगितलं होतं. मग ते बरेच विषय व्हायचे त्याच्यावर.
म्हणजे मनशुद्धी कशी असते, शरीर शुद्धी कशी करायची, म्हणजे नामस्मरणानंतर मानस पूजा. मानसपूजा कशी पाहिजे आपली, म्हणजे जे आपल्याला आध्यात्मिक जे आम्हाला काय माहिती नव्हतं त्यावेळेला ते काकांकडनं आम्हाला शिकायला. म्हणजे आपण नाम करायचं निघून जायचं असं व्हायचं, तर तसं नाही झालं आता. मग नामस्मरणाची ओढ लागली. ते म्हणले तुम्ही नुसतं मिनिमम जेवढ्या जपाची संख्या आहे तुमची तेवढ्या तरी माळ व्हायला पाहिजे, पण तेवढ्याने नाही, तुम्ही जितकं जास्त कराल तेवढं ते चांगलं आहे तुमच्यासाठी. मग ते आमच्या मग रोज 5,000 6,000 असं व्हायला पाहिजे तुमचं सगळं पूर्ण. आणि त्याच्यापेक्षा मोठी घेस झालं तर 13 कोटी तरी जन्माला आल्यानंतर 13 कोटी तरी जप माणसाकडनं व्हायला पाहिजे. तर ते नामाचं महत्त्व मग काकांनी आम्हाला सांगितलं. मग नाम हे करण्यासाठी मेडिटेशन ध्यानधारणा करण्यासाठी मन शुद्ध, शरीर शुद्ध, मग काय आहार घ्यायला पाहिजे, कुठला आहार नाही घ्यायला पाहिजे, मग अभक्षभक्षण केल्यानं काय होतं, हे काय होतं, मग तुम्ही त्या कर्माच्या फेऱ्यातनं तुम्ही बाहेर पडत नाही. म्हणजे इकडं साधना करायची, दुसरीकडे अभक्षभक्षण करायचं, हे करायचं, तर ते पूर्णत्वात जात नाही तुम्ही. मग सात्विक आहार खाल्ला तर विचार सात्विक, साधनाही होते चांगली. मग त्यासाठी ते सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. तुम्ही मग तसं आचरण घडत गेलं सगळ्या गोष्टीचं. म्हणजे आमच्याबरोबर जे जॉईन व्हायचं त्यांचंही तसंच व्हायचं सगळं पूर्ण. आणि असं एक एक करता करता आम्ही असं पुढं जात होतो. म्हणजे काय काय, मग काकांना कधीतरी मानसपूजेविषयी विचारलं तर मग डिटेलमध्ये मानसपूजा सांगायची, हे सांगायचे, मग ती कशी करायची. मग काका ध्यानधारणेत बसतात म्हणजे नक्की काय करायचे, कसे बसायचे, त्यांचे अनुभव आम्ही घेत होतो सगळं पूर्ण. असं एकामागोमाग एक एक चाललं होते सगळे. तेव्हा मी आपलं हे करायचं. आता त्यानंतर आम्हाला काय झालं होतं, असं हे घेता घेता नामस्मरण करता करता आता काही ठिकाणी कोरोनाचा त्या पिरियड आलेला होता तो. तर त्या पिरियडमध्ये बरेचसे लोक असे आजारी असायचे जे हे जे करता येतात. तर आमचे गुरुबंधू आहेत अमित पवार म्हणून, तर ते इतके सिरियस होते की 2-3 दिवसाचा अवधी त्यांच्याकडे होता फक्त. जे मृत्यूच्या दारात ना आले, काका त्याला रोज फोन करायचे. त्याला तो व्हेंटिलेटर होता, फक्त ऐकायचं काम करून नाही. आणि पुड्या नानांची पुडी त्याच्याला दिलेली असायची, तेवढं हे करायचं. आणि त्याची पूर्ण मिसेस मुली वगैरे सगळे एका हॉस्पिटलला असं होतं सगळं. ते जाऊन भेटणं शक्य नसायचं. काही मग कुणाला तरी काका निरोप द्यायची, तिकडनं पुडी पोचवली जायची, असं सगळं घडायचं सगळं त्यावेळा. मग तो हे करता करता त्यातही कोरोनाच्या पिरियडमधनंही तो त्यातनंही मृत्यू बघूनच परत आला होता तो. हे आमच्या जवळचं म्हणजे पुडीची काय ताकद असते हे आम्हाला त्यावेळेला कळालं जरा. पण त्यांची फॅमिली इन्फेक्टेड होती, कोण कुठं होतं, पण ते नंतर सगळे हळू थोडे दिवसात, एक 15-1 दिवसाचा अवधी गेला असेल ना, त्यावेळेला ते आले होते. त्यानंतर 2022ला मला वाटतं आमचा पहिल्यांदा त्यांच्याबरोबर सांगलीला जायचा योग आला. सांगलीमध्ये काय व्हायचं, तिथं सानेताई म्हणून आहेत, काकांची मानलेल्या भगिनी आहेत. तिकडं काका म्हणजे उन्हाळ्यामध्ये मुलींकडसाठी ते पुण्याला यायचे जळगाववरनं, तिकडचा उन्हाळा खूप होता. मग इथं आले की मग त्यांना भेटण्यासाठी म्हणून काका जायचे तिथं सांगलीला. मग सांगली, त्यानंतर वाडी, गोंदवले, हा सगळा त्यावेळेचा प्रवास असायचा. मग त्या निघताना मग आम्ही काकांबरोबर पहिल्यांदा योग आला होता. मला वाटतं राहुल भास्कर म्हणायचो आम्ही त्याला. त्याचा पहिल्यांदा फोन आला मला की आता काकांना घेऊन आपल्याला इकडं जायचं आहे, तर मी आता एकटाच आहे, तुम्हाला यायचं आहे काय. म्हटलं हो ठीक आहे येतो. मी काही विचार केलाच नाही, काकांबरोबर जायला मिळते तर मग कशा हे करायचं. म्हटलं ठीक आहे. मग मी गेलो काकांना विचार म्हटलं त्यांना आपण आलेलं चालेल का. तर ते हो म्हणत असेल तर लगेच येतो. मग आम्ही गेलो ठीक आहे. मग जेव्हा मी सानेताईंकडे जायचं ठरलं तेव्हा ते गाडी चालवायला त्या राहुल म्हणजे भास्करना काही देत नव्हते ते हे करायला. मग त्या दिवशी ते म्हणले तुम्ही ड्राईव्ह करा. म्हटलं ठीक आहे, मला तेवढाच आनंद, म्हटलं सेवा हे करायची. म्हणून आम्ही ड्राईव्ह करत सांगलीला गेलो. मग मला पहिल्यांदा मी गेलो होतो तसं त्यांना भेटण्यासाठी. तर तिथं बराच सत्संग मोठा व्हायचा त्यांच्याकडे रोज जवळजवळ भेटायला 100-1 लोक यायचे काकांना. म्हणजे मला ते काय माहीत नव्हतं एवढं पहिल्यांदा गेलो त्यावेळेला, पण नंतर बघितलं तिथं. मग तेव्हा सकाळी काकांची आंघोळ वगैरे झाली की सकाळपासून जी लोक यायची ते संध्याकाळी म्हणजे रात्री जेवणापर्यंत हे चालू असायचं सगळा प्रकार सगळं पूर्ण. मग आता तिथं मधी जेवायच्या वेळा सुद्धा काकांना कसं तरी सांगून आतमध्ये आणून जीव घालून परत काका बसायचे. पण हे न हे करता ते काका ते सगळ्यांना भेटणं, सगळ्यांचे प्रॉब्लेम ऐकणं, त्यांना ते करायचं.
आणि ते काका आम्हाला सांगायचे तुम्ही शेजारी बसा तिथं आमच्या इथं. आम्ही शेजारी बसलो की आम्हाला ते मग कळायचे की कुणाचे काय प्रॉब्लेम्स असले की मग ते ते लोक सांगायचे असं होतं तसं होतं, हे असं तसं असतं. मग काका त्यांना काहीतरी साधना सांगायच्या किंवा हे करा, नामस्मरण करा, हे का आवश्यक आहे. मग ते काही उदाहरणं द्यायचे किंवा ते हे करायचे. मग त्यावेळेला कळायचं की बाबा नाही, मग बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी आमच्याही आम्हाला कळायला लागल्या. मग काका जेव्हा त्यांना सांगताना कळायचं की नाही आपल्या पण चुकतं, आपल्याला या गोष्टी नाही करायला पाहिजेत किंवा या गोष्टी आपण आचरणात आणल्याच पाहिजेत सगळे. मग ते आपोआप डेव्हलप. मग त्यावेळेला कळालं की काका का बसा म्हणतात जवळ, म्हणजे ही परवण नंतर कोण तुम्हाला सांगणार नाही म्हणे या सगळ्या गोष्टी. लेकी बोले सुने लागे. हां. तर असं तिथल्या ह्या ज्या होतात ना तिथेही लोकांचे इतके लोक यायचे भेटायला. अजून एक दुसरा अनुभव म्हणजे मग तिथनं जेव्हा एवढ्या लोकांना भेटून आपण जायचो, मग तिथनं वाडीला जायचो. मग वाडी काकांचं म्हणजे जिव्हाळ्याचं ठिकाण अगदी. मग तिथं काय व्हायचं, काकांना वाडीला घेतलं की तिथं ते असं कोणाला हे नाही करायचे, कुणाशी बोलणं असं व्हायचं ते त्यांच्या ह्याच्यातच असायचे. हे त्यांच्या गुरूंच्या आठवणी किंवा हे त्यांच्या जागे व्हायचे तिथे गेले की. मग तिथं माझे गुरु, माझे एक मित्र आहेत सतीश कुंभारे म्हणून, ते तिथं गेले की काकांची जरा व्यवस्थित काळजी, कारण दोघं गुरुबंधू होते. दोघांनाही गोळोनी महाराजांचा अनुग्रह येत होत्या, त्यामुळे ते त्यांचं बोलणं व्हायचं, आठवणी. नाना महाराज पण तिथं वाडीला जायचे तेव्हा असायला. मग ते कुठं राहायचे, हे कुठं हे करायचे, अनुग्रह कुठे मिळाला, हे कुठं, सगळं काकाने आम्हाला दाखवलं होतं. त्यामुळे सगळे ह्या इथं होतं. मग अशी वाडीचं हे व्हायचं, मग तिथं बसायचं, त्रिपदी वगैरे व्हायची वाडीतनं. वाडी झाले की मग त्यांचं आम्ही तासगावचे गणपती, ते स्वतः गणपत्य होते, त्यामुळे त्यांना गणपतीचं म्हणजे तासगावचे गणपतीचं दर्शन मात्र ते दरवर्षी घ्यायचे तिथनं. मग असं करून मग पहिल्यांदा तिथं घ्यायचं. मग ह्याला यायचो गोंदवलेला. गोंदवले काकांचं आवडीचं ठिकाण दुसरं, तिथं भरपूर नामस्मरण चालायचं. काकड आरती घ्यायची, हे करायची. काकड आरती घेतल्यानंतर एक दिवस मला त्यांनी सांगितलं, मला तुम्हाला गुरु वगैरे काय करायचे असतील तर तुम्ही हे करू नका, म्हणजे कुठल्या जाऊन कुठल्या व्यक्तीचा अनुग्रह घेण्यापेक्षा तुम्ही गोंदवलेला या, इथं संस्थांमार्फत अनुग्रह दिला जातो, तिथे साक्षात महाराजांनी अनुग्रह दिल्यासारखा असतो. असे काका असे मार्गदर्शन व्यवस्थित करायचे तिथं. म्हणजे असं कुठं जिथं पैसा असेल तिथं जायचं नाही किंवा हे व्हायचं, जे निस्वार्थपणे जिथं काही सेवा होतात तिथंच आपण जावं, तिथंच हे करावं, हे त्यांचं हे असायचं. असं प्रत्येक ठिकाणचं असे वेगवेगळे त्या त्या स्थानाच्या अनुभव होते. कोल्हापूरला पण त्यांची कुलदैवत महालक्ष्मी होती. मग तिथेही त्यांना नानांनी काकांना जिथं साक्षात देवीचं दर्शन घडवलं होतं, तो फोटा दाखवला आम्हाला. त्या ओट्यावर काका बसले, हे केलंय की इथं मला असं असं होतंय. सगळे लोक बाकीच्यांनी गेले, मग नाना आणि मीच होतो तिथं. मग तेव्हा एक तो त्यांनी अनुभव इतका छान सांगितला, अंगावर काटे येतात सगळ्यापणे. मग ते गुरूंचे अनुभव ते सांगताना त्यांच्या डोळ्यात त्याही वेळा पाणी यायचं. आणि काय व्हायचं, ते काका जिथं जिथं जायचो ना आम्ही, तिथं लोक यायचे आजूबाजूचे, म्हणजे का कोण जाणे यायचे, नमस्कार करायचे, विचारायचे, आम्ही नमस्कार करू, दर्शन घेऊ का तुमचं वगैरे, दर्शन करायचे, फोटो घ्यायचे. काकांना फोटोची आवड आहे तशी, त्यामुळे काका हो प्रत्येकाला आपल्या घेतले की त्यांच्यावर फोटो काढले जायचे. म्हणजे कोण कुठली व्यक्ती माहीत नाही, काय नाही, पण ते तेवढं मात्र बाकीच्या एवढ्या लोकात त्यांचंच घेतलं जायचं दर्शन सगळ्यांचं. हा एक काहीतरी वेगळा हे होता तेव्हा. आणि दत्तांची बाकीची स्थानं आहेत तिथली, कोल्हापुरात गेली की मग ती व्हायची. मग तिथनं जेव्हा आम्ही यायचो तेव्हा असं बऱ्याच ठिकाणी त्यांच्या इथं घेताना वेगवेगळे अनुभव घेत घेत त्यांचे जे काय प्रत्येक ठिकाणी आम्ही भेटलो की काही ना काहीतरी असे विषय निघायचे की त्या विषयामध्ये मग आपल्याला कळायचं नाही, हा खरंच आपल्याला इथं काहीतरी आपण चुकत होतो किंवा इथं हे करायचं. मग सद्गुरूची निष्ठा, म्हणजे हे सगळं कळताना कळालं की नानांच्या विषयी ते किती हे होते. म्हणजे त्यांचं म्हणजे आठवण निघाली तरी त्यांच्या डोळ्यातनं पाणी येणं किंवा हे चालू असायचं. म्हणजे कळालं की अरे बापरे, म्हणजे हे इतके वर्ष जाऊन सुद्धा काका तो क्षण जगत होते त्यावेळा सगळे पूर्ण. तर असे ते काही अनुभव होते काकांचे पण. मला मी एक सांगू, तुमच्यावरचा एक इन्फ्लुएन्स ते म्हणजे दोघांच्या हातात खड्यांच्या अंगठ्या नाही आहेत. हो, नाही, मी काकांचे काही इन्फ्लुएन्स म्हणजे त्यांनी सांगितलंय बरोबर ना, की कुठलेही खडे वापरायचे नाही, काय नाही. मग आता कसं, मग आता ते सांगे ना लेकी बोले, माझ्याकडे पण तेव्हा हे होता, म्हणजे काकांनी पुष्कराज येताना घेतलेला सांगितलं होतं की तुम्ही खडे वापरू नका, कोणीही खडे वापरायचे नाही. घरी येऊन आम्ही अंगठ्या काढल्या. म्हणजे फार असं काही जास्त
दागिने घालणं वगैरे हे असं माझ्याही स्वभावात नव्हतं. पण काका पण म्हणायचे की हां, स्त्रियांनी कसं त्यांचं जे काही सौभाग्य लेणं आहे तेवढं घातलं पाहिजे, बाकीच्यांना काही गरज नाही आहे. तुम्ही अंगठी घाला, फक्त खड्याची घालू नका. पण मला एक सांगा, तुमच्या आयुष्यामध्ये काका आलेत, तुम्हाला एक गुरुस्थानी व्यक्ती लाभली, ज्यांना तुम्ही जाऊन प्रश्न विचारू शकत होता निर्धास्तपणे. आता त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये आणि काय बदल असा घडला की तुमच्या आध्यात्मिक दृष्ट्या तुमची वैचारिकता बदलली का? काय तुम्हाला काय वाटतं या गोष्टीबद्दल? वैचारिकता म्हणाल तर पूर्णच बदलून गेलो. पहिला मी कडक, एकदम स्वभावान कडक होतो. म्हणजे जिथल्या तिथं काय असेल ते बोलून रिकामं व्हायचं प्रत्येकाला. नाही पटले कधी तर किंवा हे केलं, आणि वेळ काळाचं भान नव्हतं. म्हणजे कधी पण का आपलं आलं, हे झाली, आता ह्या कामाला जायचं आहे, त्या कामाला रात्री वेळाने येणं, हे येणं, हे सगळं असं इन जनरल जसं आपलं लाईफ होतं तसंच लाईफ होतं सगळं पूर्ण. पण काका भेटल्यानंतर मात्र तसं नाही. म्हणजे त्यांनी सांगितलेलं होतं की रात्री, मग काकांना रात्रीच्या वेळा साधना करतात. मग आम्हालाही वाटायचं नाही आपण पण केली पाहिजे. मग शांत वेळा कुठली वेळ असते, मग झोप ही लवकर लागते. त्यामुळे मग मेडिटेशनला बसायला, मग मेडिटेशनचं प्रॅक्टिस जसं व्हायला लागलं, मग त्याचे इफेक्ट पण व्हायला लागले नंतर. म्हणजे निर्णय घेताना पटकन, म्हणजे असं पहिलं कसं काही हे करत होतं, आता तसं विचारपूर्वक निर्णय व्हायला लागले. म्हणजे विचारांमध्ये परिपक्वता आली. कारण लोकांना असं टोचून बोलत होतो पहिलं, म्हणजे विचार न करता बोलत. पण आता तसं नाही. म्हणजे कुठलाही एखाद्या व्यक्तीचं नाही पटलं तर मग आता त्याचं आता वाईट नाही वाटून घेत. नाही पटलं तो त्याचा असेल. पूर्वी वाईट वाटायचं आपल्याला, ते वाईट वाटणं पण कमी झालं. त्यामुळे स्वभाव सुद्धा आनंदी बनत गेला ना प्रत्येकाचा. कोण आपल्याशी स्पर्धा करते आपण, किंवा आपल्याला कुणाचं हे झालं म्हणून ईर्ष्या करायचा हा प्रकार बंद झाला आपल्याला. करते पण घ्यायचं नाही काका सांगायचे. त्यामुळे आपण कुणासाठी काय केलं तर अहंकार पण कमी होतो आपला, कमी झाला सगळा अहंकार पण उतरला आपला. जे षड्रूपू जे असतात ना, ते तुमचे सगळे विचारां ते, आणि काका तसे वागतात ना स्वतः, जसं सांगतात तसं ते स्वतः वागतात. त्यामुळे आपण आचरणात केलं की तो फरक आपल्यालाही येतो सगळा पूर्ण. आणि त्यांचे इतके काय काय त्या क्षणाला त्या गोष्टी येतात, आणि खूप चांगले चांगले लोक काकांमुळे भेटतात. म्हणजे आम्ही जेव्हा पुण्यात जेव्हा काका येतात ना, मग तेव्हा त्यांना कोणाला भेटण्यासाठी मग कुणाकडे जायचं असेल, मग आम्हाला ती पर्वणी असते. मी नरेंद्र असतो, देव किंवा राहुल असतो, अमित असतो. आम्ही इथं आले की मग काका आले की मग काकांना घेऊन जाणं, तिथं कुणाकडे भेटवलं तिथं सत्संग हे करणं, परत येणं. पुण्यातही खूप सत्संग होतात त्यांचे. इथं जेव्हा मुलींकडे आले की आम्ही जेव्हा सांगली हे ते करून फिरून येतो. मुंबईला एक जातो आम्ही. मुंबईला गेलं की तिथं सुद्धा ते केळकरांचं घर आहे, तिथं गोंदवले महाराजांचं जिथं पेटी आहे, वाणी अवतार जिथं होता, तिथं घ्यायचं. शेजारी मग त्यांच्या इथनं आपले हे होते बेलसरे, ज्यांनी पोथी लिहिली, त्यांचे चिरंजीव तिथं राहतात. त्यांच्या गाठीभेटी झाल्या. मग तिथलं पण आम्ही सगळं जसं गोंदवलेलं होतं तसं तिथं होतं सगळं. बेलसरेंनी तर त्यांच्याकडे ओरिजिनल कोळशाने काढलेला फोटो किंवा हे जे मोठे लोक आहेत ना, यांच्या काही ठेवा आहेत, ते पण काकांना दाखवतात. तो पण आम्हाला त्यामुळे बघायला मिळायचं सगळं. मग काकांना मुंबईला कसं व्हायचं, ते त्यांच्याकडे काही त्यांचे तिथं भक्त आहेत, त्यांच्याकडे गेले की आणायच्या म्हणून आम्ही जायचो. मग येताना मग आम्ही ह्यांच्या भेटी व्हायच्या आमच्या सगळ्या पूर्ण असे. तिथे लेले काका म्हणून काकांचे गुरुबंधू आहेत, नाना महाराजांचे शिष्य आहेत. म्हणजे ते एकदम मॉडर्न, म्हणजे ते कॅप्टन होते मी म्हणा. पण ते असे टी शर्ट, पांढरा बरमुडा, हिरवा टी शर्ट वगैरे आम्ही एकदा काका घेऊन गेले होते आम्हाला एकदा असे त्यांच्याकडे. आता ते त्यांच्या घरी वगैरे गेल्यानंतर आम्ही होता, माझा एक मित्र होता डॉक्टर ठाकूर म्हणून आहे, ते पुण्यात आले होते लेले काका लेले त्यांच्या काका. मुलीकडे. हां, तेव्हा मग काका आम्हाला घेऊन गेले होते त्यांच्याकडे. चला पण मी ते तुम्हाला असे काकांसारखेच असे सात्विक, असे छान उंच, गोरेपान वगैरे असे, आणि टी शर्ट आणि बरमुड्यामध्ये बघितलं म्हणजे आधुनिक नानांचे शिष्य, बाकी काही हे नाही. पण आमच्याबरोबर मनोज ठाकूर म्हणून होते, डॉक्टर आहेत ते, त्यांचं पण म्हणजे साधना वगैरे आहे असं. पण ज्यावेळेस लेले काकांनी त्यांचा हात हातात घेतला आणि त्यांना ट्रान्समध्ये नेलं, आणि ते बराच वेळ तसेच होते. त्यामुळे मग थोड्या वेळाने काकांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि ते परत जागृत अवस्थेत आले. आणि त्याच्यानंतर मग मला बोलवलं. तर त्यांना जेव्हा बोलवलं तेव्हा मी आपलं म्हणजे त्या पुढे बसवलं, तेव्हा मला असं वाटलं हां ठीक आहे, यांचं
आहे ध्यानधारणा किंवा अध्यात्मात आहे, आपलं काहीच नाही, आपलं काय जप केला नाही केला असं त्यावेळेस होतं. पण जेव्हा मला बोलवलं तेव्हा मला असं वाटलं, अरे बापरे, आपल्याला आता हे काय होणार आहे असं. पण जेव्हा त्यांनी हातात हात घेतला आणि एकदमच डोळे मिटले गेले आणि मला काहीच कळालं नाही. मी एकदम शांत बसले होते आणि मी घरामध्ये आमच्याकडे गजानन महाराजांचा फोटो आहे आणि त्या फोटोसमोर बसले, बस एवढंच. आणि 5 मिनिटांनी त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला, तरी मी बाहेर नव्हते आले. मग त्यांनी हलवलं, तर तेव्हा मला म्हणाले की तुला काय दिसलं? तर म्हटलं मी घरात होते, पण मी महाराजांच्या फोटोपुढे होते. तर मला म्हणाले हे चित्र लक्षात ठेवायचं आयुष्यभर आणि इथेच आपली साधना करायची. मुंबईलाच आम्ही जेव्हा गेलेलो आनंद स्वामी. आनंद स्वामी आहेत, श्रीपाद ताटके म्हणतात त्यांना, ते आनंद स्वामी हे करतात, ते टेंबे स्वामींची साक्षात बोलतात. मुंबईला मी त्यांच्याकडे पण काका तिथे गेले की त्यांनाही भेटतात आणि ते खूप कडक आहेत स्वभावाने. त्यांचं वय 92, त्यावेळेला काय मी 3-4 वर्षापूर्वी तेव्हा 92 वय होतं त्यांचं. आणि काका त्यांचे इतरांपेक्षा काकांचं तसे वेळेचे पक्के आहेत, पण तरीसुद्धा त्यांना भेटायचं म्हणलं ना तर त्यांचा आधी काका स्वतः त्यांची अपॉइंटमेंट घेतात, कधी येऊ किती येऊ. त्या वेळेला आधी काका खाली जाऊन थांबतात तिथे. वर विचारताना मग फोन केला, काका म्हणतात आम्ही आलोय खाली, येऊ का वर? म्हणजे असं पहिल्यांदा असं काकांचं बघितलं होतं. म्हणजे आम्ही होतो बरोबर काकाने घेऊन जाणार, म्हटलं आम्ही पहिल्यांदा घाबरलोच. म्हणलं काका जर काय एवढं ते हे घेतात तर आपण पण वर गेल्यावर काय आहे काय माहीत. म्हणून त्यांच्या अपार्टमेंटमध्ये त्यांच्या वर गेलो रूममध्ये, तर काकांची खुर्ची अशी लांब ठेवली होती त्यांनी आणि ते स्वतः वेगळीकडे बसले होते. पण जेव्हा आम्ही सगळे गेलो तेव्हा काकांना बघितल्यावर त्यांनी त्यांना जवळच बोलवलं, या तुम्ही अगदी. मी आधी किती वेळा असे उभेच होतो, मग काकांना बघितलं, नाही तुम्ही ये. मग त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर काकांना बसवलं वगैरे, गळाभेट घेतली वगैरे, हे सगळं झालं. मग त्यांची बोलणी चालू झाली आध्यात्मिक. काका पण त्यांचे अनुभव किंवा काका नानांचं यांचं चालू होतं ते. आणि ते खूप कडक आहेत, म्हणजे त्यांना दर 15-20 मिनिटांनी चहा लागतो त्यांचा. आणि त्यांचं सगळ्या लाईफमध्ये त्यांनी टेंबे स्वामींची एवढी हे केले, ते त्यांनी त्यांच्या टेंबे स्वामींच्या बाबतीत पण त्यांचे अनुभव सांगितले होते, म्हणजे कसे होते काय होते त्यांचे अनुभव. त्यांना ते त्यांच्या घरामध्ये फक्त देवारा म्हटलं ना, एका चौरंगावर फक्त आम्ही जेव्हा त्यांच्या बेडरूममध्ये जाताना आम्हाला त्यांनी बोलवलं होतं तेव्हा त्यांनी ते आत बघितलं तर एक मला वाटलं तो छोटासा फोटो आहे टेंबे स्वामींचा, साईडला महालक्ष्मी कोल्हापूरचा फोटो, एवढंच आहे सगळं. पण ती व्यक्ती एवढी तेजस्वी म्हणला तर तुम्हाला वाटणार नाही. 65-68 वर्षाचे वाटतील, 92 एवढे त्यांचं हे होतं. म्हणजे हे करताना कुणी सांगितलं ना 92 वय आहे त्या माणसाचं, कुणीही हे करणार नाही सगळ्यात पहिलं. आणि चहा पिणारी व्यक्ती, सतत चहा चालूच आहे. स्वभाव कडक, ते पण असे दिसायला वगैरे अगदी हे होते. मग असं गेल्यानंतर आम्ही चहा वगैरे दिला सगळ्यांना. पण चहा आता आपण काकांनी आणि त्यांनी घेतल्याशिवाय कसं काय करायचं ना. आम्ही आपले सगळे हातात चहा घेऊन बसले होते. म्हणजे साठे काकांच्या लक्षात आलं की कोण चहा पित नाही. मग काका म्हणले, आता मग ह्यांना म्हणले आपण एक काम करूया, सगळे ताटकळलेत, मग आपण का थांबलोय म्हणे, आपण चेअर्स करूया आता चहाचा. मग काकांनी आपल्या आधुनिक पद्धतीनं दोन्ही कपांनी चेअर्स केल्या. आता म्हटलं आता ते तर भयंकर, त्यांना असला काय हे चालत नाही. पण त्यांनी पण लगेच काकांनी चेअर्स म्हटलं, त्यांनी पण लगेच कपाला कप विडवला. मग सगळ्यांनी चहा वगैरे आम्ही घेतला. त्यांचे घरचे पण आश्चर्यचकित झाले पहिल्यांदा, हे असं कसं काय सगळं पण. मग असं मग तेव्हा आम्ही सगळं बोलणं झालं, त्यांनी त्यांचे हे केले. बाकी काकांचे अनुभव काका त्यांना सांगत होते नानांच्या रिलेटेड, त्यांचे आणि काकांचे बरेच बोलणे झाले होते. पण ते कसं व्हायचं त्यावेळेला दोघांकडे लक्ष, ते काय बोलणं काय चाललं असं हे व्हायचं नाही. असंच व्हायचं की असं थांबावं इथंच, हे असंच चालू राहावं सगळं जे काय चाललंय, असं प्रत्येक ठिकाणी व्हायचं. निघताना त्यांनी आम्हाला आत बोलवलं बेडरूममध्ये, काकांची गळाभेट वगैरे झाली. मग आम्ही नमस्कार केले आपलं नेहमी जसं डोकं टेकून ठेवलं. मग त्यांनी म्हणजे असा नमस्कार नाही करायचा, नमस्कार करायचे. मग त्यांनी स्वतः नमस्कार, त्या वयामध्ये सुद्धा त्यांनी गुडघे हे करून 2 हात क्रॉसमध्ये ठेवून त्याच्यावर डोकं ठेवायचं, कसं ठेवायचं असा नमस्कार त्यांनी सांगितलं सगळं. म्हणजे इतका नाही. प्रत्येकाला त्यांनी प्रत्येकाकडे बघायचे, त्यांनी काही पुस्तकं लिहिलेली आहेत आणि प्रत्येकाला त्यांनी लिहिलेली पुस्तकं ते त्यांनी आम्हाला त्यावेळेला दिली होती. मला पण एक ते काय साखरफुटाणे नावाचं पुस्तक दिलं होतं की वाचा. असे ते आनंद स्वामी होते सगळे पण. आणि त्यांनी जे आपल्या ह्याच्या माणगावला जे काय साधना जिथं केली टेंबे स्वामींनी,
तर तिथं पूर्वी रस्ता नव्हता जायला काय असं ह्याच्यातनं, पण त्या ज्या पायऱ्या वगैरे केल्या ते ह्यांच्या रिटायरमेंटच्या पैशातनं त्यांनी त्या सगळ्या पायऱ्या वगैरे केल्या. ते आम्हाला त्यावेळेला कळालं हे सगळे पूर्ण. आणि ते माणगावलाच जास्त करून त्यांचं हे असायचं. तर असं हे होते त्यांची. त्यानंतर आम्ही 29 डिसेंबर 30 नाही 30, 31 आणि 1 ह्याला असतो, शेगावला जातो गजानन महाराजांच्या दर्शनाला. तेव्हा काका आमच्याबरोबर आमच्यासाठी तिथे जळगावहून शेगावला आले होते. महाराजांचं दर्शन घेतलं आणि आम्हाला भेटले. पण त्यावेळेस मग त्यांनी आम्हाला खामगावचे देडे मामा आहे त्यांची भेट घडवून दिली. प्रत्येक वेळी आम्हाला वेगवेगळ्या लोकांच्या भेटी घडवून देत होते, तसं आम्हाला देडे मामांची भेट घडवून दिली होती. त्यांनी तिथे नामालय सुरू केले. गोंदवलेकर महाराजांचे ते शिष्य आहेत, वाणी अवतार आहेत. मग त्यामुळे तिथे आम्हाला म्हणजे काकांचे आणि त्यांचं जास्त सख्य आहे. काकांनी भेट घडवून दिल्यामुळे आम्हाला भेट मिळाली, नाही तर आम्हाला एवढे मोठे लोक भेटलेच नसते. बरोबर. त्यावेळेला पण कसं होतं, त्यांनी मला आपण भेटायला जेव्हा गेलो तेव्हा आम्हाला जायला तिथे वेळ झाला होता. मला बाकीचे लोक पुढे गेले होते. तिथं त्यांनी म्हणजे ते दिडे मामा प्रत्यक्ष म्हणजे गोंदवलेचे वाणी अवतारच, म्हणजे ते जे काय डोळे बंद केलं की तुमचं मनात काय विचार चाललेत किंवा काय चालले प्रत्यक्ष बोलून दाखवायचे सगळे पूर्ण असे होते. मी गेलो, दर्शन घेतलं त्यांचं, म्हणे फेब्रुवारीत भेटू आपण. आता मी शेगावला जातो वर्षातनं एकदाच, आता परत कशाला, आता गेलो तर डिसेंबरमध्येच. पण ते म्हटले ते फेब्रुवारीत भेटूया आपण असं. म्हटलं ठीक आहे. म्हणजे आम्ही पुण्यात आलो. महिन्याभरात माझा मित्र आहे देशमुख म्हणून, तो आहे विजय शिंदे म्हणून, ती दोघंजणं मला म्हणत की आपल्याला कारंजाला जायचं आहे, येताना शेगावला जाऊन साठे काकांना भेटून परत यायचं आपल्याला. अरे म्हटलं, मग मी म्हटलं ठीक आहे. मग त्यावेळेला मग मला आठवलं की फेब्रुवारी महिनाच होता. मला दिडे मामाने आपल्याला बोलवलं होतं. मग म्हटलं ठीक आहे. मग आम्ही शेगाववरनं जळगावला जायच्या आधी दिडे मामांना भेटायचं ठरवलं. मग त्यांची अपॉइंटमेंट घेतली दिडे मामांची. गेलो. तिथं गेल्यानंतर प्रत्येकाला ते सांगायचे. आता विजय शिंदे त्याला तर दिडे मामा म्हणजे काही माहिती नव्हतं. त्याचा मेन तो दत्ताचा होता, त्याला भक्ती. त्यामुळे तो कारंजा त्याचं होतं, शेगाव देशमुख आणि माझं होतं आराध्य. मग आम्ही गेल्यावर त्यांनी माझ्या मित्राला समोर उभं घेतलं विजय शिंदेला, की बाबा तू त्याचं सगळं लहानपणापासूनचं लग्नाच्या वेळा तरुणपणी काय काय उद्योग केले सगळे त्याला सांगितले सगळ्यांना. तो संघाची कामं वगैरे करायचा सगळं पूर्ण. त्यानंतर मला सांगितलं तुम्ही काम करा, गजानन विजयची महाराजांच्या पोथीचं 3 दिवसाची 3 पारायण करायचे तुम्ही सगळे पूर्ण. देशमुख होतं, त्याला काय सांगितलं नाही, तुम्ही काय सर्वज्ञ आहेत असं काहीतरी म्हटलं त्याला सगळे. ठीक आहे. मग नंतर मी हिला फोन केला होता त्यावेळा की बाबा हे सगळं झालं, आम्ही भेटलो, तुला मग बोलायचं का तिथे. मग हिनं विचारलं. त्यावेळा आम्ही मुलीच्या लग्नाचं हे केलं होतं, आम्ही बघायला सुरुवात करणार होतो. आणि म्हटलं तर तुम्ही लक्ष असू द्या तुमचं वगैरे, हिनं त्याने सांगितलं. तेव्हा ते म्हटले मी ऑलरेडी सांगितलंय काय करायचं आहे त्या बाबतीत आणि सगळं चांगलं गेलं एवढं म्हटलं. मग आम्ही जळगावला गेलो सगळे. एक दिवस त्या दिवशी संध्याकाळी काका गेलं. मग काकांना रात्री पोचणार होतं. मग काकांचे फोन चालू झाले, त्यांच्याकडे कोण आलं किंवा निघताना काका म्हणजे ह्यानं अगदी आत्ता कुठं आला आहे, काय खाल्लं, चहा घेतला का, कितीपर्यंत पोहोचणार आहात. मग तिथं मग आम्ही काकांना म्हटलं होतं तुम्ही काय काळजी करू नका, घेतले की आपण नाही तर आम्ही आले की करू. तो आमच्या देशमुख होतो, चांगलाच किचन एक्सपर्ट आहे. तो म्हणला मी तुम्हाला हे करून खाऊ घालणार आहे वगैरे. मग आम्हाला जायला खूपच वेळ झाला, पण काकांनी तिथं सगळी व्यवस्था जेवणाची वगैरे घरी करून ठेवली. तर मी गेलो. रात्री आमच्या खूप 2पर्यंत गप्पा झाल्या, सगळं हे झालं. सकाळी उठलो, आम्ही लगेच पुण्याला निघणार होतो सकाळी निघून. मग काकांनी मिसळपावचा बेत केला सगळं. जाताना सांगितलं शांत आणि जेव्हा मग त्यावेळा आम्हाला काकाने मला तिघांना आम्हाला जानवं घातलं होतं मंत्रून. त्यांनी मंत्रलेली जानवी त्यांनी दिली होती घातलेला. तो काय वेगळाच अनुभव होता. म्हणजे तिकडनं जानवी घातली. मग पुण्यात निघताना आता कुठं आलाय, कुठं घेतलाय, जेवायला कुठं थांबलाय, घरी पोचलात का, एवढ्यापर्यंत चौकशी असते. म्हणजे काकांचं कसं होतं, तुम्ही गेले की असे घरच्या मुलांसारखे आपण कसं करतो तशी चौकशी मात्र असते सगळी प्रत्येकाच्या. म्हणजे तुम्ही म्हणजे घरी पोचलाय म्हटल्यावर मग त्यांचा फोन बंद होतो. असं करत आम्ही हे करतो. मग नंतर त्यांनी पुढच्या वेळा मग आमची भेट अशी झाली की
जळगावला आपल्याला बोलवलं होतं ना सगळ्यांना हे करून. तर जळगावला त्यांनी आम्हाला 5 दिवस आम्ही पहिल्यांदाच मी, अमित पवार म्हणून आहे, नरेंद्र देव आणि राहुल दादा असे चौघं आम्ही सगळ्या विथ फॅमिली. काका म्हणले तुम्ही या जळगावला, तुमच्यासाठी सरप्राईज आहे तिथं सगळं पूर्ण. पहिल्यांदा असा विषय झाला. मग त्यांनी सांगितलं की आपल्याला तिथं काही साधना करायच्या आहेत काकांबरोबर. काका सांगणार आहेत परत अजून काय. काकांच्या ज्या काही तिथं ठेवा आहे तो नानांचा तो सगळा तो पण हे करायचा होता. मग आम्ही सगळे विथ फॅमिली आम्ही 4 गाड्या काढल्या होत्या. चौघांच्या 4 कार घेऊन आम्ही गेलो तिथं सगळं. तर ते बघितलं आम्ही काकांची. त्यावेळेला आम्हाला पूर्ण म्हणजे सकाळी उठल्यापासनं त्यांची पूजा कशी चालते, मानसपूजा. त्यावेळेला आम्ही मानसपूजेचा त्यांनी रिझल्ट आम्हाला दाखवला. म्हणजे मानसपूजा करल्यानंतर त्यांचे ओठ रंगलेले आम्ही बघितले जीवानी. तो पहिल्यांदा असा हे अनुभव होता. आणि प्रत्येक वेळा ते नानांच्या मग त्यांनी आम्ही जेव्हा गेलो तेव्हा मग सकाळी उठायचं, मग जप, मग त्यांच्या तिन्ही त्या संध्या वगैरे सगळ्या व्हायच्या, हे व्हायचं जेवणा. प्रत्येक कॅल्क्युलेशन ह्याच्याप्रमाणे असतं. आणि त्यांना रोज जवळजवळ मला त्यावेळेस 50-60 फोन चालू असेल. सगळ्याची व्यवस्थित उत्तर बोलणं, हे करणं, त्यांचे काय काय प्रॉब्लेम ते त्यांना इतक्या लोकांची माहिती पण असायची. म्हणजे एवढे ते हे असायचं. परत येणारे जाणारे लोक असायचे, त्यांना भेटायचे किंवा हे करायचे. सतत व्यस्त असं. परत हातात माळ चालूच असायची ती सगळी पूर्ण. पण ते प्रत्येकाला म्हणजे हे जपाची माळ बाजूला ठेवून प्रत्येकाशी बोलायचे ते सगळे पण. ठीक आहे, म्हणजे आपलं मेन काम तेच आहे. प्रत्येकाचे प्रॉब्लेम मिटवायचे आहेत आपल्याला सगळे. म्हणजे इकडं साधना चालू ठेवायचे, ते पण करायचं आहे. हे सगळं बघितलं. पण तिथं गेल्यावर मग त्यांनी शेड्यूल आखून ठेवलं होतं. आम्ही गेल्यानंतर सकाळी इतक्या आवरून सगळ्यांचे तयार झालं की 9:30 वाजता आमचं पहिलं सेशन. मग तिथं आम्हाला त्यांनी सप्तचक्राची पूर्ण साधना आम्हाला आमच्याकडनं करून घेतली. म्हणजे त्या प्रत्येक चक्राचं मेडिटेशन कसं करायचं, त्याचं ध्यान चक्राचं, त्याचे मंत्र, म्हणजे त्याचे प्रत्येक चक्राचं बीज, त्याचा स्वामी, हे सगळं पूर्ण कसं करायचं. एक एक चक्र. मग दुसऱ्याचं परत दुपारच्या सेशनला त्याचा पुढचा भाग व्हायचा. मधल्या पिरियडमध्ये जेवण व्हायचे सगळे. हे 4-4 तासाचे सेशन ठेवले होते त्यांनी. आमच्याकडनं ती सप्तचक्राची पूर्ण साधना करून घेतली. बरं सगळं हे झालं की संध्याकाळी परत त्रिपदी झाले की मग आम्ही भोजन वगैरे करून झोपायचे. ते 5 दिवस आम्हाला कसे गेले कळलं नाही. म्हणजे तो आयुष्यातला मोठा ठेवा होता. तिथं गेले की तुम्हाला आता कळणार नाही, पण हे तुम्ही प्रॅक्टिस करा घरात. ते आताच आमचं चालू आहे सध्या. खूप फरक पडतो त्या गोष्टीचा सगळ्यांचा. म्हणजे तुम्ही जे नामस्मरण करता ते पुढं जाऊन तुम्हाला सप्तचक्रामुळं काही गोष्टी तुमच्या अजून लवकर घडतील, ज्या वेळाने व्हायच्या ते. असं त्यामागं त्यांचं प्रयोजन होतं. म्हणजे एक एक झालं की एक एक शिकवत होते त्यामध्ये सगळे पण. परत त्यांचं फोनवरनं झालं का नाही, प्रॅक्टिस चालू आहे का नाही, हे पण विचारणं असायचे. मग तिकडनं आम्ही आलो, सप्तचक्राचं झालं. आता जेव्हा आम्ही जायला गेलो तेव्हा म्हणजे मला जळगावात जाऊ का नाही हाही आमचा प्रॉब्लेम होता. कारण त्यावेळेला काय झालं होतं, हिचे आई आई आजारी होती, ICUत होती आणि तिला ॲडमिट केलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या भावाला पण ॲडमिट केलं. दोघांचं एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी होती. म्हणजे आम्ही 4 नोव्हेंबरला जाणार, त्याच्या आधी 15 दिवस आधी हे सगळं चालू झालं. मग आम्हाला वाटलं की अरे बापरे, आपण जाऊ शकणार की नाही. आधी तर ठरवलं आहे, पण मग काकांना फोन केला, सांगितलं की असं असं आहे. तर काका म्हणाले की ठीक आहे म्हणे, काही नाही, बरं होईल म्हणे. त्यांचं दोघांचंही काय ऑपरेशन वगैरे होईल आणि ओके होऊन घरी येतील आणि तुम्ही येऊ शकाल म्हणे. आईला 2 ब्लॉकेजेस होते आणि भावाला 3. आईची आधी बायपास सर्जरी झालेली होती 13-14 वर्षापूर्वी. त्यामुळे आता परत ते करावं लागणार म्हटल्यानंतर आम्हाला थोडं टेन्शन होतं. पण काका म्हणाले काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे, करा म्हणे तुम्ही. त्यामुळे ते झालं आणि मग आम्हाला काकांकडे जाता यायला म्हणजे आलं त्यावेळेस. नाही तर आम्हाला शंका होती आपण जाऊ की नाही. त्यात काय झालं, आईबरोबर आईची धावपळ करून त्याचा भाऊ हे झाला होता. त्याला म्हणजे त्याची पण म्हणजे आईची तर आईला ICUत होती. नंतर तिची धावपळ करून डॉक्टरनी त्याला विकनेस आला, पण चेक केलं तर ते म्हणले हा पण सिरियस आहे. ब्लॉकेजेस याला पण म्हणजे आईला 2 आणि ह्याला 3 ब्लॉकेजेस निघाले. मग त्या स्टेन टाकणं वगैरे. मग काकांचा एक दिवस फोन आला, ते तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही जळगावला याल आणि त्याच्या आधी बरे होऊन ते घरी जातील सगळे. आणि तसं झालं. ते झाल्यानंतर मग आम्ही जळगावला गेलो होतो
सगळे पूर्ण. आम्हाला वाटलंच नव्हतं की आम्ही जाऊ जळगावला किंवा सगळं हे करू, पण ते हे करून तसंच झालं सगळं पूर्ण त्याच्याप्रमाणे. ते कोल्हापूरचं पण आमचं तसंच होतं ना, एवढा मोठा प्रोजेक्ट होता तो करायचा, होईल बोलवाल जसं सांगेल तसं घडत गेलं होतं सगळ्या गोष्टी प्रत्येक तसंच. पण आणि काकांचं एक म्हणजे बघितलं ना, सामान्य लोकांसारखेच राहतात, पण ते असामान्य आहेत. हे त्यांच्याबरोबर जे राहतात ना, त्यांनाच त्याच्यातल्या गोष्टी कळतात. आणि जेव्हा काका येतात आणि कोणी कोणी बोलवतं, त्यावेळेस काका जातात, मग आम्ही पण जातो, कारण आम्हाला ती एक पर्वणी आहे वेगवेगळे काकांचे विचार ऐकण्याची ह्याची. आणि लोकांनी काही प्रश्न विचारले तर काका सांगतात, पण काका कधीही खर्चिक काही सांगत नाही. या तीर्थयात्रेला जा, ही पूजा करा, ते करा, असं काही नाही. एक तर स्तोत्र पठण, नामस्मरण, एवढ्या माळा करा किंवा ही स्तोत्र म्हणा, ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही. पण त्याच्या जर का तरुण मुलं आले ना, तर काका त्यांना अगदी थोडीशी अशी म्हणजे सांगतात की बाबा 2 माळा करा, हे करा. काका म्हणा, हे तरुण मुलं काम करायला पाहिजे, ह्यांना कुठे सांगायचं तुम्ही एवढ्या माळा करा, एवढेच दिवस दिवस बसवायचा, असं काही हे नाही, म्हणजे योग्य नाही आहे. त्यांनी काम केलं पाहिजे. आणि जे बाकीचे जे वयस्कर असतील त्यांनी थोडं संसारातनं लक्ष कमी करून इकडे दिलं पाहिजे. पण तरीसुद्धा म्हणजे असं खर्चिक कुठल्याही गोष्टी सांगत नाही. काका म्हणे नाना पण सांगत नव्हते कधी कोणाला कुठल्याही गोष्टीमध्ये की तुम्ही तीर्थयात्रेला जाऊन ही पूजा घाला, तिथे 8-15 दिवस राहा, असं कधीच सांगितलं नाही म्हणे त्यांनी. त्यामुळे काकाही कधी सांगत नव्हते. आणि काळानुसार काकांचे पण विचार म्हणजे त्यानुसारच आपल्याला सांगत होते की पूर्वी असं असायचं, मग तुम्ही पण हे करा. नवीन पिढीशी त्याच्याशी नवीन कसं पिढी जमवून घ्यायचं, हां, हे ते कसं पण करायचं, म्हणजे आपण काका आपलं म्हणजे सांगायचे. आपण तुम्ही आता पुढं आहात तर मुलांचाही विचार कसा करावा तुम्ही. इव्हन माझ्या मुलीचं लग्न होतं तर त्यावेळेसही काकांनी सांगितलं, तुमच्या वेळेला तुमचे आईवडील ठरवतील तसं केलंय, आता तसं नाही करायचं. आम्ही हे दिडे मामांनी सुद्धा जेव्हा मी फोनवर बोलले तेव्हा त्यांनी तिकडनं सांगितलं, आई वडिलांनी सांगितलं म्हणून तुम्ही लग्न केलंय, मुलीला विचारल्याशिवाय करायचं नाही म्हणून. म्हणजे तिची पसंती घेतल्याशिवाय करायचं ना, असं त्यांनी तेव्हा सांगितलं. आम्ही जेव्हा जळगावला निघालो होतो ना, तेव्हा निघताना काकांनी प्रत्येकाला म्हणजे आम्ही हे केलं होतं, तेव्हा त्यांनी दिवाळीची गिफ्ट म्हणून आम्हाला काही हे केलं होतं, म्हणजे नारळ वगैरे सगळं असं हे दिलं होतं निघताना आम्हाला. तर त्यावेळेला जाताना तिने शिवानी पण होती बरोबर माझी मुलगी, तर तिला आशीर्वाद दिला होता. म्हणजे नोव्हेंबर महिना होता ते, तुझं डिसेंबरमध्ये तुझं लग्न ठरेल म्हणे तुला. आता आम्हाला काय तो विचार नव्हता, बघणं नुसतं होतं असं एका महिन्यात वगैरे काय नाही. आणि 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी आम्ही कायम शेगावला असायचो. गेले जे 24-25 वर्ष हे नित्यनिवान चालू आहे सगळ्या. पण मग म्हटलं तर अजून काय मुलग्याचं हे नाही किंवा काय नाही, पण इकडं आल्यानंतर काही स्थळं आले तसंच, मग ते स्थळ आल्यानंतर ते लोक भेटणं हे होणं ते इतक्या फास्ट घडत गेलं. बरोबर 30-31ला आमची बोलणी झाली लग्नाची, हे झालं, मुलगा पसंती झाली, हे झाली. पसंती झाल्यानंतर तारीख ठरली गेली. पण हे सगळं होताना काकांची संपर्कात असायचं. मुलगा आला बाबा हे, आणि आम्हाला त्यांनी सांगितलं होतं पत्रिका जास्त बघत बसायचं नाही, तुमचे फक्त हे गुंतात गुळ किती हे बघा, बाकी काय डेपमध्ये जायचं नाही. सगळं पूर्ण ज्याच्या त्याच्या कर्माने तो त्याचं सगळं होणार आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी. तर ते होतं म्हणजे मग त्यामुळे आम्ही फक्त काकांना जागले, त्यांची मुलाची पत्रिका शिवानीची पत्रिका काकांना पाठवली, हे आहे, तिलाही पसंत आहे. म्हणजे आमची पसंती तिची पसंती आधी तिची झाल्यावरच मग आमचं काय होतं, म्हणजे मग काकांना पाठवलं. काका म्हटलं नाही हाच मुलाचं हे करायचं. आणि शिवानीचं तिचं ओके झाल्यावरच काकांना पाठवलं होतं. मग काकांनी सांगितलं नाही जमून तुम्ही हेच फायनल करून टाका सगळं हे करून. मग त्यांनी आम्हाला खूप सांगितलं मग की मग एक तारीख सांगितली. मग तारीखसुद्धा काकांनीच काढली, मुहूर्तसुद्धा काकांनीच आम्हाला सांगितलं कसं हे करायचे, विधी कुठले असावेत, काय करायचे. इव्हन काकाने आम्हाला त्यावेळा जेव्हा ते आम्ही आमंत्रणाचं हे केलं त्यावेळेला पत्रिका वगैरेसाठी माझ्याकडे काही येऊ नका तुम्ही हे करायला, त्याची काही गरज नाही. तुम्ही त्यापेक्षा मी पुण्यात येईल त्यावेळेला तुम्ही हे करा. पुण्यात मग काका आल्यावर आम्ही काकांना भेटायला गेलो. मग तेव्हा काकाने आम्हाला अक्षता सुपारी दिली. तुम्ही मुलं दोघं जेव्हा त्यांचे हे होईल अक्षता पडतील तेव्हा हे तुम्ही, त्यांनी काकाने दिलेल्या अक्षता आम्ही आणि सुपारी दिली होती, हे केलं. त्या अक्षता तुम्ही तुमच्या त्यांच्या आई वडिलांनी तुम्ही दोघांनी त्यांच्या डोक्यावर वाहा सगळ्या.
आणि काका स्वतः लग्नाला होते त्या ह्याच्या वेळेला सगळं पण. तर असं ते एक एक घडत गेलं सगळं. म्हणजे काका म्हणले की म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं की बाबा हे डिसेंबर म्हणजे आम्हाला म्हणजे उसंतच मिळाली नाही. आता डिसेंबरला कसं काय लग्न होईल आणि काय होईल लगेच ठरेल आणि हे होईल. झालं एप्रिलची डेट बीट सगळं महिन्याच्या आत सगळं क्लिअर झालं सगळं पूर्ण. म्हणजे असं एक एक त्यांच्याबरोबर राहिले की अशा गोष्टी घडत होत्या सगळ्या पूर्ण सगळं. आता त्यानंतर जेव्हा आम्ही इकडं आले की आता गेल्या ह्याच ह्याला आम्ही ह्याला गेलो होतो माणगावला जायचं आमचं ठरलं. दरवेळा असं वेगळं काहीतरी सांगलीला जाताना यावेळा आम्ही माणगाव नरेंद्र होता तो ते दत्त भक्त आणि गाणगापूरला त्याला काकांनी सांगितलं होतं नरेंद्रला की तू इथनं पुढं 2-3 वर्षापूर्वी सांगितलं परत जायचं नाही तू आणि काय झालं तर काय मला विचारू नको म्हणून. त्यामुळे तो काकांना विचारल्याशिवाय जायचं नाही. पण यावेळेला काकांनी परवानगी दिली आपल्याला गाणगापूरला जायचं. झाला एक साईड पूर्ण. मग आमचं ठरलं प्लॅनिंग वगैरे. मग माणगाववरनं मग वाडी, मग हे केलं सांगलीला गेलो. सांगली नेहमीप्रमाणे ते झालं सगळे म्हणजे तिथले ते लोक भेटत होते ते प्रत्येक वर्षीचा अनुभव. मग सांगलीतनं आम्ही गाणगापूरला गेलो. मग गाणगापूरला गेल्यानंतर तिथं संगमावरती काकांनी आम्हाला आंघोळ घातली चौघांना. त्यानंतर आम्ही काकांना घालायचे म्हणजे हा मोठा योग होता आम्हाला त्यावेळेला हे करताना. गाणगापूरवरनं येताना मग आम्ही अक्कलकोट केलं आणि अक्कलकोटवरनं आम्हाला फलटणला यायचं. फलटणला एक दीक्षित म्हणून आहेत ते त्यांचे गुळवणी महाराज. गुळवणी महाराजांचे शिष्य आहेत ते म्हणजे काकांचे गुरुबंधूच म्हणा. वयानं पण खूप आजारी वगैरे होते. काकांनी आम्हाला बरेच दिवस झाले त्यांच्याशी भेटायचं होतं. काका म्हणजे 1-2दा ठरलं जाणार परत कॅन्सल पण झालं. पण यावेळेला म्हणले काका म्हणले आपण जाताना फलटणला जायचं आणि गोंदवलेचं कॅन्सल करायला लावलं काकांनी. गोंदवले वगैरे राहू दे फलटण महत्त्वाचं आहे आपल्याला तिथं जायचं आहे. मग त्याने आजारी होते खूप आणि त्यांना ते गुळवणी महाराजांचे शिष्य होते आणि त्यांचाही खूप मोठा भक्त परिवार होता. ते स्वतः अनुग्रह द्यायचे दीक्षा द्यायचे ते त्यांची. मग तर त्यावेळेला आम्ही निघताना त्यांना फोन केला तर त्यांची काही इच्छा नव्हती म्हणजे की भेटायची मुलांचे. त्यांच्या मुलाकडे ते राहायचे. ते डॉक्टर होते मुलं सध्या. आता काय करायचं म्हणलं मग काकांना सांगितलं ते असं असं म्हणतायत. तर काका म्हणले नाही आपण बाहेर जाऊ 2 सेकंद थांबू तिथं त्यांना एक पुडी देऊन आणायची आणि आपण निघून जाऊ आपल्याला काय थांबायचं नाही तिथं वगैरे सगळं. पण काही झालं तरी भेटायचं आज मात्र हे झालं. मग तरीसुद्धा तो नाही म्हणताना सुद्धा आम्ही गेलो तिथं. मग ते गेल्यावर ते आले त्यांचा मुलगा बाहेर आला वगैरे. मग गेलो आत आम्ही बघितलं तर ते असे पलंगावर तळमळत होते अक्षरशः. म्हणजे उंचीपुरे असे होते पण असे बारीक झाले होते काय असं आणि अक्षरशः खूप वाकडं तिकडं होऊन तळमळत होते ते. गेल्यावर काकांनी सगळी रूम वगैरे बघितली हे बघितली. त्यांनी पहिली नानांची पुडी काढली आम्हाला सगळ्यांनी घेतली प्रत्येकाने पुडी फोडली म्हणजे हे सगळ्या अंगाला लावत सगळे पूर्ण. काकांनी लावली आम्ही सगळ्यांनी लावले. त्यांच्या हे घेतले ते म्हणलं मग बेड होता तो बेड बदलायला लावला. हे ह्या बाजूला नाही गुळवणी महाराजांच्या समोर ठेवा त्यांना त्यांच्या गुरुसमोर ते पाहिजेत म्हणून. मग पलंगाचं ॲडजस्टमेंट सगळी चेंज केली सगळी पूर्ण. मग ते पलंग त्यांच्यासमोर ठेवला वगैरे ते थोड्या वेळात शांत झाले लगेच ते. म्हणजे त्यानंतर आम्ही रूमची अरेंजमेंट स्वच्छता करून थोडं बाहेर मग त्यांच्या मुलाला भेटायला मग बाहेर आलो. तर तो केअरटेकर आला ते लाईट बंद करा म्हणून सांगतात आता. म्हणजे एवढापर्यंत त्यांचा फरक पडला लगेच म्हणजे हे करून पुडी लावल्या नानांची. मग काकांनी त्यांच्या मुलाला सांगितलं की बाबा हे पुढच्या एकादशीला हे जातील मुक्ती मिळेल त्यांना. तर तोपर्यंत तुमची सेवा चांगली आहे अशीच ठेवा असे चांगले आहे. तर आम्हाला तेवढ्यासाठीच यायचं होतं आणि आपण निघतो म्हणले. मग चहा वगैरे घ्या पण काही घेतला नाही काकाने. आम्ही तिथनं निघालो आणि पुण्याला आलो. येताना पुढच्या सांगितलं होतं ना एकादशीला जाणार ते. तिथंच सांगितलं मुलाला सांगितलं त्यांनी हां. की एकादशीला हे जातील म्हणून पुढच्या. हं. मग आम्ही पुण्याला आल्यानंतर ते पुढच्या एकादशीला माझा मित्र आहे ठाकूर म्हणून डॉक्टर ठाकूर. तर त्याचा फोन आला कारण त्यांनी त्यांच्याकडनं दीक्षा घेतली होती. अरे आणि मी त्याला बोललो होतो तुझ्या गुरूंना जाऊन मी भेटून आलो असं असं केलं आहे आणि तिथनं मी व्हिडिओ पण काढला. तो मला नको बघवत नाही दाखवू नकोस म्हणलं मला हे सगळं असंही म्हणलं होतं. मग मी इथं आल्यावर मग त्याचा फोन आला. मग त्याला मी म्हटलं होतं की असं असं सांगितलं काकांनी. मग त्याचा फोन आला आज एकादशी आहे आणि आज सकाळी गेलेत म्हणे ते. अरे बापरे म्हटलं. मग मी परत नरेंद्रला फोन केला. तर ते तोपर्यंत नरेंद्रला काय माहीत नव्हतं पण म्हटलं असं असं झालं आहे. तेवढ्यात मग त्यांनी फोन केला कळालं की हो ते गेलेत म्हणून. मग काकांना सांगितलं असं असं झालं काका. नाही ते जाणारच होते तिथं.
तेवढ्यासाठी तर आपल्याला त्यांना मुक्ती द्यायची होती तिथनं, म्हणून आपल्याला जायचं होतं तिथं. नाहीतर ते असेच आज राहिले असते, म्हणजे नसतं गेलं तरी हाल होत राहिले असते त्यांचे. असं झालं. मग नंतर मग काय इथं आल्यानंतर मग मग त्यांच्या जेव्हा त्या लोकांना कळालं, त्यांच्या शिष्यगणांना, की असं असं झालंय, तर मग ते नरेंद्रच्या घरी भेटण्यासाठी ते सगळा शिष्यवर्ग आला त्यांच्या ह्याच्यातला. बरेच लोक आले होते. मग त्यात तेव्हा आम्हाला कळालं की त्यांच्या पत्रिकेत काय कोणतरी भविष्यात सांगितलं होतं की त्यांच्या मृत्यूच्या वेळा कोणतरी अधिकारी व्यक्ती येईल आणि त्यांना मुक्ती देऊन जाईल म्हणे. तर त्या लोकांना ती इच्छा होती की हे कोण कोण साठे काका वगैरे कोण आहेत, हे माहीत नव्हतं कोणाला. हे कोण व्यक्ती आहे म्हणून बघण्यासाठी म्हणून ते आले होते. मग काकानी आल्यानंतर ते सगळं, मग तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असं आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये, म्हणून आम्हाला तुम्हाला बघायचं होतं. मग त्यांचे खूप आध्यात्मिक प्रश्न होते, ते पण झाले. काकांना विचारले त्यांनी. 3-4 तास काका आणि ते सगळे बरोबर होते. हे त्यांची तुम्ही सेवा करायला हवी होती, हे अजून चांगले तुम्हाला संधी, किंवा ही गुरुसेवा म्हणजे काय असते, नानांचं कसं केलं मी, म्हणजे नानांची सेवा करताना सुद्धा कुठल्याही गोष्टीची आम्ही हे बाळगली नव्हती. ते ती गुरुचा तो जो काय त्यांनी सेवेचा भाग त्यावेळेला सांगितला, तो भयंकर होता. म्हणजे सगळं ऐकणं, आणि तेही प्रत्येक वेळा त्यांचं ते डोळ्यात पाणी येणं किंवा हे येणं ते असायचं. कारण प्रत्येकाला ते सांगायचं, तुम्ही चुकलात किंवा तुम्ही हे केलं, तुम्ही हे करायला पाहिजे होतं, तुम्हाला संधी होती. काही लोकांना गिल्ट होतं की आम्ही भेटलो नाही त्यांना. हीच तर तुमची गुरुची, जेव्हा गुरुच्या ह्याच्यात असते तेव्हा तुमचं लक्ष हवे तिथं, त्यांची सेवा करायला पाहिजे, आम्ही असं असं केलं. मग त्या लोकांना खूप वाईट वाटलं पहिल्यांदा. म्हणजे ज्यांना करायला मिळाली सेवा ते ठीक होतं, ज्यांना कळालं नाही त्यांना खूप वेळ झाला सगळं. पण असं त्यावेळेला असे एक एक अनुभव घडत 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 जे हे तर आमच्या सगळे डोळ्यासमोरचे होते सगळे. आता त्यानंतर काय झालं, तिकडनं इकडं आलो. आपलं रिओचं पण हे होतं ना. पण म्हणजे काका कसं नानांबरोबर 17 वर्ष राहिले, पण जसं काका अंगाऱ्याची पुडी देतात तसं नानाही द्यायचे. त्यामुळे म्हणजे जाऊन येऊन ते नानांबरोबर असायचे ना, त्यामुळे ते बऱ्याच काळ नानांच्या सहवासात असल्यामुळे कुठला प्रॉब्लेम असला की नाना काय सांगत होते हे सगळं काकांना माहिती होतं. त्यामुळे काकांकडे पण कोणी आलं की अंगाऱ्याची पुडी देणार, आणि त्या अंगाराच्या पुडीमुळे ते व्यवस्थित व्हायचे. आणि जेव्हा काका 20 जूनला माझ्या भाचीच्या मुलाचं बारसं होतं, त्यावेळेस त्यांच्याकडे एक रिओ म्हणून डॉगी होता. तर त्या आजारी होता, त्याला कॅन्सर डिटेक्ट झाला होता. आता शांतपणे एका जागी बसायचा. अगदी डोकं सुजलं दिवसातनं होतं, एकदा कधीतरी कपाळ. तो बाहेर पडायचा. आणि कॅन्सरमुळे त्याचं डोकं सुजल्यासारखं असं मोठं झालं होतं, आणि डोळ्यांनी थोडं कमी दिसत होतं. त्यामुळे सगळं डोळ्यावर आलं होतं त्याच्या, आणि नाकातनं असं रक्तस्राव किंवा काहीतरी असं घाण असं बाहेर पडायचं. त्याला ते बघून म्हणजे मी आधी जायचे, त्यामुळे त्याची ती अवस्था बघून मला खूपच वाईट वाटलं. मग मी काकांना सांगितलं की असं असं आहे. तर काका म्हणाले की आपली एक अंगाऱ्याची पुडी द्या आणि पाण्यातनं अंगारा द्या त्याला, होईल म्हणे. पण म्हणजे त्याला त्रास न होता तो जाईल, पण बरा होईल म्हणे. तर ठीक आहे. पण तसं त्याला अंगाऱ्याची पुडी ती म्हणजे पाण्यातनं दिली थोडी थोडी, आणि 3 दिवसांनी तो जिने चढून वर गेला पण, आणि बाहेर पण फिरायला लागला. म्हणजे घरात पण फिरत होता. म्हणजे आम्हाला ते खूपच आश्चर्य होतं की अंगाराच्या पुडीचं इतकं महत्त्व असं. म्हणजे आमचं गेट टुगेदर आम्ही कॅन्सल केलं होतं. तू म्हणजे कुठल्याही त्या क्षणी जायच्यात हे होतं. म्हणजे डॉक्टरांनी पण सांगितलं होतं, आवाज दिला तर फक्त शेपूटीचं वरचं टोक हालायचं फक्त, तेवढी सुद्धा ताकद नव्हती त्याकडे सगळं. पण पण त्या अंगाराच्या तिसऱ्या पुडीमुळे दिवशी उठून झालं. फिरून आला, हे करून आला, दुसऱ्या कुत्र्यांची खेळायला लागला, सगळं हो, एवढ्यापर्यंत बाहेर डेव्हलपमेंट झाली. कुत्री ओरडायला लागली की हा पळत गेलेला बघून आम्हाला खूप आनंद झाला होता त्यावेळेस असं. पण थोडे दिवसांनी म्हणजे जवळजवळ गणपती झाल्यानंतर, म्हणजे त्याला कॅन्सर असल्यामुळे तो वाढणारच होता. पण मग काकांनी सांगितलं की नाही, आता अंगारा त्याच्या फक्त पुडी डोक्यावरनं फिरवा असं, आणि रामरक्षा वगैरे म्हणून त्याला पाणी देत जा म्हणून. पण त्यावेळेस त्याला इंजेक्शन देऊनच शांत करावं लागलं. पण ठीक आहे, म्हणजे आम्हाला जो की त्यावेळेस जाईन तो आम्हाला इतक्या दिवसा त्याचा सहवास 2 महिने लाभला. तरी. आणि काका आले होते जुलैमध्ये, तर त्यावेळेस त्याला आणलं होतं. म्हणजे जूनमध्ये तो असा होता, तर जुलैत तो तिथून आमच्या घरी जिने चढून आला होता इथे काकांना म्हणजे भेटायला. असं घेऊन आलं होतं, आणि छान होता म्हणजे असं त्यावेळेस. जायच्या वेळेला आणि पण काकांनी सांगितले होते, हा जाईल आता, म्हणजे आता तो
तुम्ही आता हे करू नका काय. तसंच आमच्या इथे अजून एक आहे श्वानप्रेमी म्हणून एक, तर त्यांची पण कुत्री ती पण कॅन्सरनीच आजारी होती. तर काकांना आम्ही त्यांना सांगितलं की असं असं त्याचं झालंय. तर ते म्हणे मग मला पुडी मिळेल का म्हणे. मला असं वाटतं की ती शांतपणे जावी, तिला जो त्रास होतोय तो व्हायला नकोय. कुलकर्णी म्हणून आहेत, नास्तिक होते ते. त्यांना देवाविषयी असं काही नाही म्हणे, पण आता तुम्ही म्हणताय म्हणून मग मी बघतो म्हणे प्रयत्न. जेव्हा आपलं स्वतःचं जवळचं असतं ना त्यावेळेस सगळ्या गोष्टींवर विश्वास बसतो. मग काकांना फोन केला तर काका म्हणे द्या त्यांना एक पुडी. पण तिला जेव्हा तो अंगारा लावला 5 मिनिटात ती शांत झाली. काकांनी सांगितले ते हा लावा, तिला मोक्ष मोक्ष मिळेल मिळून म्हणे. जाईल. तिला पण कॅन्सर, तिचे हाल खूप होत होते. इवन आत्ता पण ऑगस्टमध्ये माझी आई ICUत होती. तर म्हणजे ज्यावेळेस फ्रेंडशिप डे होता त्यावेळेस तिच्या मैत्रिणी वगैरे घरी आलेल्या आणि ते सगळ्याजणी जेवल्या वगैरे आणि गप्पा मारता मारता तिला अचानक उलटी झाली. तिला वाटलं की आपल्याला पित्तामुळे वगैरे झाली असेल असं, पण ती ब्रेन हॅमरेजमुळे झाली होती. पण दवाखान्यात नेतानाच ती कोमात गेली. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काकांना सांगितलं की आई आजारी आहे आणि कोमात गेली आहे वगैरे. तर काका म्हणाले की उद्या एकादशी आहे, तर उद्याचा दिवस चांगला आहे, तर तुम्ही म्हणजे अंगारा लावा, नाना बघून घेतील, जे त्यांच्या हिताचं जे असेल ते नाना करतील म्हणे तुम्ही. म्हटलं ठीक आहे, पण त्या दिवशी काही असं वाटलं नाही की आपण लावावं वगैरे. पण दुसऱ्या दिवशी एकादशी होती तेव्हा आम्ही लावला आणि अंगारा लावून झाला आणि आम्ही बाहेर आलो. माझा भाऊ आतमध्येच होता. आम्ही ICU तिघी मध्येच होते, बहिणी कोमात होते. आणि माझा भाऊ, आम्ही सगळ्यांनी मिळून अंगारा लावला. तो तिथेच थांबलेला आणि आम्ही आलो. 5 मिनिटांनी तो लगेच पळत आला. नाही नाही, आईने हात हलवले म्हणे, आई कोमातनं बाहेर येईल म्हणे, तसं काही नाही आहे. म्हटलं हो, मग आपल्याला आनंदच आहे, म्हणजे आपण थोडी ना असं विचार करतो. आणि मग 5 मिनिटांनी लगेच डॉक्टरांनी बोलवलं की म्हणे आता ते सगळे पल्स कमी कमी होत आहेत वगैरे. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही, तिने दोन्ही हात एकदम असे उचलले म्हणे, ही शेवटची आहे. शेवटची स्टेज होती की त्या ह्याच्यात त्यांनी उचललेत म्हणे, असं काही नाही. आता त्याच्यानंतर असं म्हणजे सगळा ग्राफ सगळं हे आलं, कमी कमी होत मॉनिटर गेलं. एकदम स्थिर झाला सगळा. म्हटले आता ते गेले, म्हणजे आमच्या सगळ्यांचे काढू का आता व्हेंटिलेटर, एवढं विचारलं. म्हणजे काका म्हटले होते ना आजचा दिवस चांगला आहे, त्यावेळेचा तो कळाला मला की चांगला. नाना जे बरोबर वाटेल ते योग्य ते नाना बरोबर करतील सगळे पूर्ण. असे खूप हे येत होते, म्हणजे एक्सपिरियन्स म्हणा की नानांच्या पुढीचे हे. त्यानंतर आता परवा साठे काका गेले, नंतर आता गेल्या 15 दिवसापूर्वी फडके म्हणून. फडके म्हणून आहेत त्यांचे, ते इथं पुण्यात आहेत पण त्यांचे वडील इचलकरंजीला असतात. तर ते त्यांचा फोन आला त्या फडक्यांचा मला की असं असं आहे, मी साठे काकांचे बोलले तुमच्याकडनं पुडी घेऊन जायला सांगितले आहे, तर ती पाहिजे. तर आता आम्ही बाहेर होतो. म्हटलं मी बाहेर आहे आत्ता. म्हटलं ते म्हणलं नाही असं असं आहे, हडपसरला ते आहे, त्यांचे ऑपरेशन झालं आहे आणि ते आता रिस्पॉन्ड करत नाहीत, खूप सिरियस आहेत म्हणून सगळे पूर्ण. मग मी केस आणलं, आम्ही परत आलो, त्यांना बोलवलं लवकर या तुम्ही. मग ती पुडी नाना म्हणले, काका म्हणले होते की महाराजांच्या फोटोला लावा पुडी आणि त्यांना द्या ती सगळं. आम्ही दिली तशी. त्यानंतर ती घेऊन गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला की आता त्यांना बरं वाटते, असं ही स्टेडी नाव, असा मेसेज आला सगळं पूर्ण. म्हटलं मग ठीक आहे. म्हटलं मग आता स्टेडी आहे तेवढंच कळालं की आता ते सिरियसनेस जे स्टेडी आहे. मग नंतर एक दिवस परत त्यांचा फोन आला की आम्हाला अजून एक पुडी पाहिजे. ते काय त्यांची पुडी नानांनी डोक्याखाली द्यायला दिली होती, ती ICUमध्ये ते नर्सनी साफसफाई करताना ती गेली सगळी पूर्ण. म्हणून मग हे करण्यासाठी म्हणून त्यांचा मुलगा आला. असं झालं काल 2-3 दिवस झाले होते. म्हणले आता डिस्चार्जपर्यंत वेळ आलेली आहे त्यांची, आता डिस्चार्ज बहुतेक देतील, पण ती पुडी हरवली म्हणून मला एक पुडी काकांनी द्यायला सांगितले. म्हणून मी आलो. मग ती पुडी वगैरे घेऊन परत गेला तो सगळे हे करून. मग तो पुडी घेतल्यानंतर मग 3-4 दिवसांनी ते परत आले. म्हणले नाही ते सगळं आता बरोबर आहे, त्यांची तब्येत सुधारली आहे, त्यांना डिस्चार्जही मिळाला आहे, आता ते घरी आहेत, म्हणजे घरी आराम आता हे चालू आहे. असा त्यांचं हे घेऊन आलं. तो आला इथं, आमचा नमस्कार केला, फोटोला नमस्कार केला महाराजांच्या इथं. म्हटलं हे करून. मग म्हटलं ते आम्हाला साठे काकांना फोन करून सांगा तुम्ही तसं झालं आहे सगळं. म्हणजे असे काका नसले तरी नुसती
त्यांनी काही पुढी ठेवायला दिलेले होते की इमर्जन्सी कुणाचं आलं तर हे त्यांना द्या, तुम्ही हे करा. म्हणजे हे त्यांचं आत्ताच आमचं काल परवाचं उदाहरण मी सांगितलं. हे असे साठे काका आहेत. म्हणजे त्यांनी म्हणजे नुसतं असं नाही तर प्रत्येकाला घेतल्यानंतर नुसतं सांगणं असं नाही, माणूस पूर्ण बदलून कसा बदलतो ते आम्हाला कळालं. म्हणजे कसं सात्विक राहावं, कसं हे करावं, म्हणजे स्वतः त्यांच्या वागण्यातनं आपण आजूबाजूला वावरताना मग कळतं की नाही हे असंच राहायला पाहिजे आपण. हं. ज्यावेळेस आम्ही जळगावला गेलो ना, तेव्हा काका आम्हाला त्यांची डायरी ज्यावेळेस ते सगळं लिहून ठेवायचे. त्यांना ना तिथी, वार, वेळ सगळं लक्षात असायचं. आपल्याला आता म्हणजे काल काय खाल्लं तेच आज विचारलं तरी लक्षात येणार नाही, पण त्यांच्या मात्र सगळंच लक्षात असायचं. पण त्यांचं गुरुविषयी असलेलं प्रेम म्हणजे आपण म्हणतो ना, म्हणजे मी कधीतरी वाचलं होतंच अर्चन भक्ती वगैरे, मग ती त्यावेळेस लक्षात आली की हां, म्हणजे काका नुसती नानांची मूर्ती आहे, मूर्तीला कोणीतरी पूजा करतं, फूल वाहतं वगैरे असं नाही आहे. ते नानाच आहेत. नानांचा जसा चष्मा होता ना, तसं त्या मूर्तीला पण त्यांनी बनवून घेतलेला, किंवा हे नानाच आहेत, मग हे करा ते करा. म्हणजे आपल्यातनं नाना गेलेले नाही आहेत, इथेच आहेत. ही त्यांची जी भक्ती होती ना, त्यांचे सगळे ते कपडे दाखवताना किंवा त्यांचे जे काही बूट होते, त्यावेळी त्यांची बघण्याची पण त्या गोष्टीकडे, ते असे बूट धरू नका हं, असे धरा. म्हणजे असं इतक्या प्रेमाने त्या सगळ्या गोष्टी सांगायचे की असं वाटतं की नाही, म्हणजे खरं गुरुविषयी प्रेम कुठे असतं ना, तर ते त्यावेळेस म्हणजे म्हणजे आपण मागावं आपल्याला पण काय हे वाटतं. पण कळलं पाहिजे आपल्याला हां. आणि काका नेहमी कुठंपर्यंत. सांगतात, कितीही मोठी लोक भेटली, काही भेटली, तरी आपला गुरु तो आपला गुरु. म्हणजे आपल्या सद्गुरूला त्या व्यक्तीत बघा आणि नमस्कार करा. म्हणजे काही लोकांचं असतं, आज साईबाबांना, उद्या गजानन महाराज, परवा अक्कलकोटचे स्वामी, असं करायचं नाही. एके ठिकाणीच आपली निष्ठा ठेवा, जशी काकांनी ठेवली होती ना तसंच. आणि काका जेव्हा बोलतात ना, तेव्हा असं वाटतं की नानाच बोलतात आणि त्या गोष्टी सगळ्या खऱ्या होतात. त्याचा म्हणजे आमच्या आयुष्यात म्हणजे आम्ही तर असे बरेच बघितले, पण तरी आमच्या घरातला एक म्हणजे काका जेव्हा आमच्याकडे कोल्हापूरला आले, तेव्हा कोल्हापूरच्या आमच्या दारामध्ये एक आंब्याचं झाड आहे. तर ते 20-21 वर्ष झाले लावलेलं आहे. त्याला एकदाच एकच आंबा आलेला, मोहर आलेला सगळा गळून गेला, एखाद दुसराच आंबा आलेला आणि परत काही त्याला आंबा आलेलाच नाही. आणि असंच संध्याकाळी त्याच्या झाडाखाली खुर्च्या टाकून बसलो होतो. तर तेव्हा मग माझी जाऊ म्हणाले की, म्हणजे काका आधी म्हणाले, आंब्याचं झाड आहे, छान आहे, सुंदर आहे असं. त्यामुळे हो आहे म्हणे, सावलीसाठी आहे, त्याला एकही फळ येत नाही म्हणे. तर काका म्हणे, बघ आता पुढच्या वर्षी किती फळं येत आहेत, भरपूर येतील म्हणे. मग आम्ही पण इतकं काही असं हे धरलं नव्हतं, कधी येत नाही, आपलं एक सावलीसाठी आहे म्हणून असं हे केलं. आणि पुढच्या वेळेस बघतो तर काय, तर त्या आंब्यांनी लगडलेलंच होतं झाड. म्हणजे इतका आनंद झाला, म्हणजे आंबे आले हे तर खूप 20-25 आहे. वर्षानंतर पहिल्यांदा फळ आणि एवढी मोठी गोड एवढं फळ आम्ही याच्यासाठी. बघितलं की अरे आपल्या पहिलं फळ आम्ही मग काकांना भेटी करून पाठवलं. म्हणजे असं म्हणजे त्यांच्या ते बोलण्यातनं सांगण्याचं नानाच असं काय, बोलतात. काका मार्गदर्शन करतात कसं, म्हणजे व्यक्ती असं नाही, म्हणजे जनावरांच्या बाबतीमध्ये सुद्धा त्याला कसा त्रास होऊ नये किंवा हे कसं करावं, तसं झाडांचं ते ते पण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी असतात त्यांच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे आपण म्हणतो का नाही, म्हणजे संतांची सत्ता असते सगळ्या गोष्टींवर. ते तसं त्यावेळेस म्हणजे होतं. माणसात बदल करणं, त्यांच्या अडचणीतनं बाहेर काढणं किंवा त्यांच्याकडनं साधना करून घेणं. म्हणजे जसं फक्त ते कसं आहे, ते गुरुची सगळी कामं करतात, पण गुरुपद घेत नाहीत कुणाचा. एवढाच भाग राहतो फक्त काकांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर. आणि प्रत्यक्षात तो जसा पाहिजे तसा शिष्य करून घेतात, त्यांना जसं हे आहे तसं त्यांनी आम्हाला करून घेतलं सगळं. म्हणजे काही ठेवलं नाही काही याच्यात. कुठं चुकत असेल तर त्या क्षणी आपण जसं सांगतात वडीलधारे वगैरे, तसं हे करतं. मुलीच्या बाबतीत माझं तसं वडीलधारे काय असतात ते त्यांनी दाखवून दिलं आम्हाला, कसे निर्णय घ्यायचे, कसे हे करायचे. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण सांगतो तेव्हा बघा, हे पण चेक करा, हे पण बघत चला, असं आहे, ह्याच्या भानगडीत पडू नका. इन्व्हेस्टमेंटचे आपण कधीतरी काय बोललो, विषय निघाला, खूप हे करायचे नाही, अपेक्षा खूप ठेवायच्या नाही. म्हणजे पैसे साधन आहे तर साधन म्हणूनच ते बघा,
साध्य आपल्याला वेगळं आहे, लोकांना ते कळत नाही. ते साधनाला साध्य म्हणत बसतो ना आपण, की म्हणजे अजून कमवा, अजून कमवा, अजून कमवा, पुढं काय करायचं त्याचं ते कळत नाही लोकांना. तसं काकाने आपल्याला जे आत्मिक आनंद जो घ्यायचा ना, तो त्याच्या मागे तेवढ्या पुरताच राहावा. पैसे कमवले तर पाहिजेच तुमचं रोज, पण ते करताना हे पण गोष्टी लक्षात ठेवायच्या. कुठं थांबायचं शिका. हे काकाने सगळ्यात अवघड काम सांगितलं मला. कुठल्या आणि बाबतीत एकदा आहे ना, कलावती आईंचे जे म्हणजे भक्त आहेत, तर त्यांनी असं म्हणजे त्यांच्याकडे काकांना बोलवलं होतं आणि त्यांनी असं फुलस्केप भरून प्रश्न काढले होते आध्यात्मिक. आम्ही सांगितलं होतं की आध्यात्मिक काय असेल तर काका त्याच्यावर मार्गदर्शन करतात. तर त्यामुळे ठीक आहे, एवढे मोठे प्रश्न काढले. तर आणि त्यांचं म्हणजे आमच्या नातेवाईकच आहेत, त्यांनी सांगितलं की असे एवढे मोठे प्रश्न आहेत, तर मग काका उत्तर देतील म्हणजे त्या सगळ्यांना वगैरे. सगळे उत्सुक आहेत काकांना ऐकायला. तर मग काकांना म्हटलं, का हो काका, काय प्रश्न आहेत तुम्हाला, ऐकायचे आहेत का? काका म्हणे, काही गरज नाही आहे म्हणे, तिथे जे काय असेल ते असेल, मी थोडी बोलणार आहे, जे बोलणार आहे ते नानाच बोलणार आहेत. आणि इतके वेगवेगळे प्रश्न होते, त्या सगळ्यांचं शंका निरसन काकांनी तिथे केलं होतं. की नाही म्हणजे म्हणजे असं नाही आहे की आम्हाला असं वाटलं की काकांना ह्यातलं कसं काय माहिती आहे, काकांना ह्याच्यातलं कसं काय माहिती आहे. तसं त्यांना बऱ्याच सगळ्या गोष्टींमधलं माहिती होती अशी. हिमालयातल्या काही साधना काय केलेले ते ते श्री एमचे भक्त होते. ते काय म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचे त्यांचे प्रश्न आहेत, सगळ्याला त्यांचं समाधान होतं पण उत्तर देत होते काका. 4 तास हे चाललं होतं. म्हणजे कळत काकांनी म्हणजे अगदी 1 तासच दिला होता, मी 1 तासात हे करेन, पण 4 तास चाललं होतं ते सगळं. आणि कसं तर नानांनी ना वाहून घेतलेलं म्हणजे काका कसे होते म्हणजे त्यांचं बघितलं ना, म्हणजे काका कसे राहतात, की नानांनी जसं सांगितलं तसं नानांनी त्यांचं कष्ट घेतले, एवढे कष्ट केले काकांनी, शेतीचं हे केलं, त्यात नामस्मरण केलं. नानांनी सांगितलं, शिकलेले कमी नसताना सुद्धा त्यांनी आयुष्यभर क्लास घेतले. म्हणजे ते नाना त्यांचे प्रत्यक्ष शिकवायचे काकांच्या स्वरूपात. नानांनी सांगितलं क्लास बंद कर, काकांनी क्लास बंद केले, पैसे परत दिले, ते लोकांचे परत हे करून दिले. दुसऱ्या वेळेला त्यांना इंग्लिश स्पेलिंगसुद्धा येत नव्हतं, पण त्या काळात ते गणित, इंग्लिश, सायन्सचे जे जगात प्रसिद्ध शिक्षक होते. म्हणजे केवढी गुरुकृपा असेल त्यांच्यावर म्हणजे नानांनी. आणि परत हे पैसे घ्या, इथंच थांबा, एवढेच पैसे हे करा, एवढ्याचीच एफ डी करा, त्यातनंच पैशातनं तुम्ही जगा म्हटलं तर काका भरपूर करू शकले असते सांगा. पण गुरुंनी काय सांगितलं ते ऐकणं, तेवढंच काकाने केलं. हे एवढ्या पैशामध्ये माझं एवढंच आहे, माझ्या गरजा कमी करा, हे करा. प्रत्यक्ष आम्ही बघत होतो काकाही तसंच करतायत, मग आपण का नाही करत? हे करायचं आहे, ते करायचं. प्रत्येक वेळा आपण जेव्हा बोलतो ना, तेव्हा काका सांगतात ना, तेव्हा ते प्रत्यक्ष त्यांनी केलेलं असतं ते पूर्ण. त्यात ते समाधानी आहेत. आम्ही काय करतो, हे मिळालं की मग हे मशीन आण, ते कर, ते झालं की ते कर, मी ही गाडी घे, ती फलानं घे, मग ते घे, मग त्याचे त्रास चालू होतात मागं. काकांनी त्यात वेळ नाही घालवला, त्यांनी तो वेळ सगळा साधनेत घालवला आणि वेगळंच पद मिळवलं ना त्यांनी त्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे तो होतं डोक्यामध्ये. काकांना म्हणजे जवळनं बघल तसं त्यांना काय अजून काय काकांमध्ये, अजून काय काकांमध्ये. आणि ते बोलताना सांगतात, मी द्यायला बसलोय, तुम्ही जेवढं घ्यायचंय तेवढं घ्या माझ्याकडनं. हे काकांचं कायमचं वाक्य असतंय. माझ्याकडे काय आता जास्त दिवस नाहीत, असं काय बोललं की मग परत हे होतं आपल्याला. आणि काका म्हणतात, मी द्यायला बसलोय तर घ्या. आणि आपण संसारात आहे ना म्हणून देऊ शकतो. संन्यासी झाला तर तुम्ही घेता होतं, देता होत नाही. म्हणजे म्हणून संसारात राहून परमार्थ करायचा असेल मग काका त्यावेळेला तर त्यांनी सांगितलं, आपल्याला म्हणजे देता पण व्हायला पाहिजे त्या ह्याच्यासाठी. आणि काका भेटणं ही सुद्धा गजानन महाराजांचीच कृपा आहे. कारण त्यांच्याच कार्यक्रमात काकांचं दर्शन पहिल्यांदा झालं. आणि म्हणजे त्या नोव्हेंबर महिना होता ना, काका नेहमीच येतात ते एप्रिल, मे, जून, जुलै, पण नोव्हेंबरमध्ये त्यावेळेस आलेले. तेव्हा मी काकांना म्हटलं की तुम्ही आमच्या घरी येणार का? तर दुसरं कोणी म्हटलं असतं हां येऊ वगैरे असं. तसं नाही, स्पष्ट, मी आत्ता नाही येऊ शकत, मी त्यावेळेस येईल ना तेव्हाच तुमच्या घरी येईन, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. तेव्हा काका नाही म्हटले म्हणून खूपच नाराज झाले होते. पण ठीक आहे, पण जेव्हा ते जून जुलैत आले तेव्हा ते नक्की आमच्या घरी आले होते. एक मी काय ऑब्झर्व केला माहितीये, सगळ्या गोष्टी असल्या ना क्रेडिट घेत नाहीत ते. हो म्हणजे हो, हो. करते पण घ्यायचंच नाही ना आपण. करते पण घ्यायचं नाही असं करते पण काकांचं. घेतले की सगळंच दुर्गुण त्याच्या मागे तुम्हाला येणार आहेत.
त्यामुळे सगळं आहे ते नानांचं. नानांचं आहे. आपलं सगळं जे आहे ते आपल्या गुरूंना तुम्ही अर्पण करा, हे करा, तुमचं काही अडत नाही कुठं. म्हणून त्यांचे जे रोज मेसेज येतात ना, नामस्मरणासाठीच येतात आणि त्यातही म्हणतात की जे करणारे ते नानाच करणार आहेत, भगवंतच करणार आहे. काका स्वतः कुठे घेत नाहीत प्रत्येक गोष्ट त्यांची नाना पुढी सुद्धा नानांची पुढी म्हणतात सगळे. हे सगळं नाना तसंच आपलं आहे. मग आपण पण तसंच करायला हवं सगळ्यात पूर्ण. म्हणजे काका म्हणतात जे आपण नाही करत आहे, आता तुम्ही करताय ना गजानन महाराजांचं, तर महाराजच करतायत असंच म्हणायचं म्हणे. आणि तसंच समजायचं. समर्पणाची जी काही भावना आहे ती आपल्या गुरुप्रती ठेवायला पाहिजे असं त्यांचं त्यावेळेस. म्हणजे ही जी काही मधली काकांच्या नंतर जो काय पिरियड आला ना, त्यात जे काय कळालं आयुष्यात नव्हतं समजलं त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे असं कोणतरी व्यक्ती येईल आयुष्यात असं काहीतरी करेल आणि आपण ह्या पद्धतीने चेंज होऊ त्याप्रमाणे, आणि इतक्या चांगल्या चांगल्या मोठ्या लोकांच्या गाठीभेटी होतील आपल्या, एवढं फिरणं होईल काकांच्या समोर, इतके सत्संग होतील, हे कधीच माहिती नव्हतं म्हणजे असं. पण ते काका आल्यावर घडलं सगळं पूर्ण. हीच मोठी देणगी आहे आमच्यासाठी. आणि ती गजानन महाराजांमुळेच आम्हाला ती भेटले सगळे. आणि एवढे काका 3-4 महिने दर वर्षातनं राहतात, पण जाताना डोळ्यात पाणी येतं. म्हणजे कल्पनेनी सुद्धा आता जाणार येतोय परवा, असं म्हणजे वडिलांच्या जागी असल्यामुळे. असे काका आहेत आमचे. मी आज आम्हाला वेळ दिला, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. देव माझाचे पण धन्यवाद. सगळ्यांना तुम्ही वेळेत वेळ काढून घेऊन आम्हाला आमचे काका विचार आणि ऐकून नाना घेतले. काका आणि नानांचे सगळ्या बाबतीत जे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. जय नाना. जय नाना. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा